हालेलुया. पास्टर मनीष पेलेले मिनिस्ट्री आणि यहोवा याची प्रेम फेलोशिपमध्ये आपले सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ज्यांना सबस्क्राईब करायचं असेल तर मनोज टेलोरे यूट्यूब मिनिस्ट्रीजवर येता. तिथं एक बेल आयकॉन आहे, त्यावर क्लिक करा आणि ते होताच आपोआप तुम्हाला संदेश आणि सुवार्ता आहे आणि उत्तम अशी साक्ष आहे ती तुम्हाला सगळ्यांना ऐकायला मिळेल. काही साक्ष आपण घेऊया. एका बहिणीला सिडको मध्ये घर घ्यायची फार इच्छा होती आणि त्यांनी बराच प्रयत्न केला, पण त्याचा नंबर काही लागत नव्हता आणि मग त्या दुखावल्या. मग त्यांनी पास्टरला सांगितलं की पास्टर माझ्यासाठी प्लीज प्रार्थना करा. व्हॉट्सअपवर त्यांनी टाकला, पास्टरने ओके सांगितलं आणि काही दिवसातच त्यांना सिडको मधून तलोजा सेक्टर 39 हाऊस नंबर 7008 टावर EB06 फ्लोर नंबर 17 मजल्यावर त्यांना घर मिळालं. आहे की नाही आनंदाची गोष्ट? पास्टरांनी प्रार्थना केली आणि त्यांना हे घर मिळालं. परमेश्वर जर घर बांधत नाही तर बांधण्याची सर्व देत आहे. प्रियजन देवाचे फार सत्य आहे. दुसरी साक्ष अशी आहे की एका कुटुंबाने प्रार्थनेची विनंती केली की त्यांच्या मुलीसाठी ते स्थळ शोधत होते आणि त्यांनी बराच प्रयत्न केला. बरेच स्थळ आले पण त्यांना काही यश मिळालं नाही. ते निराश झाले आणि अजून स्थळ आलं पण त्या मुलांनी काय होकार दिला नाही आणि मग ते हतबल झाले आणि मग त्यांनी पास्टरला सांगितलं की पास्टर माझ्यासाठी प्रार्थना करा, माझ्या मुलीसाठी तुम्ही प्रार्थना करा. पास्टरने विश्वासाने प्रार्थना केली आणि लगेचच मागच्या रविवारी एक स्थळ आलं. मुलगा हुशार आहे, चांगला सुशिक्षित आहे आणि त्यांनी अपेक्षा केल्याप्रमाणे नंतर असं झालं की पास्टरने प्रार्थना केल्यानंतर या मुलांनी होकार दिला आणि परमेश्वरांनी हे जे स्थळ आहे त्या मुलीसाठी उत्तम असं स्थळ त्यांनी घडवून आणलं आणि पास्टरची प्रार्थना आहे, पास्टर मनीष टेलोरेची प्रार्थना आहे, प्रभूंनी ऐकली आणि त्याच्या विश्वासाप्रमाणे त्याचे उत्तम स्थळ आता बहुतेक थोड्या दिवसांनी ते जोडपं विवाहित असेल. ही दुसरी साक्ष. तिसरी साक्ष फार विश्वासदायी आहे, ती आश्चर्य आहे. मी स्वतः हर्षित झाल्याची साक्ष आहे. एका महिलेने तिच्या सुनेच्या बहिणीच्या खात्यावर रुपये 45,000 ट्रान्सफर केले गुगल पेवर ऑनलाईन आणि अचानक त्यांना कळलं की हे जे पैसे आहेत ते त्याच्या सुनेच्या बहिणीच्या खात्यावर नाही न जाऊन एका आयसी वाल्याच्या खात्यात गेले. आयसी वाल्या धंदा बसला आणि हे कसं काय शक्य आहे. आणि नंतर मग सैरावाल्या झाल्या आणि दुसरा काय उपाय सुचेना काय करावं त्यांना कळलं. त्यांनी पास्टरना विनंती केली की पास्टर प्लीज प्रार्थना करा. हे अचानक अशी काय घाई गडबड गोष्ट झाली की तुरीच्या बहिणीच्या खात्यावर न जाता हे 45,000 रुपये एका आयसी वाल्याच्या हातात गेले. पास्टरांनी प्रार्थना केली, ओके म्हटले, त्यांनी प्रार्थना केली आणि अचानक असं झालं की त्या परमेश्वरांनी त्या आयसी जो विकणारा आहे, विक्रेता आहे, त्याच्या अंतरावर स्पर्श केला. त्यांनी फोन केला आणि ते म्हटले मॅडम अचानक माझ्या अकाउंटवर 45,000 रुपये आले, मी पुन्हा एकदा ट्रान्सफर करतो. प्रियजन आनंदाची गोष्ट आहे आणि आपले पास्टर जे आहेत ते अभिषिक्त आहेत, त्यांचे उपासना जे आहे ते अभिषिक्त आहे. पुन्हा एकदा सांगेल की मनोज टेलोरे मिनिस्ट्रीचं ते चॅनल आहे, त्याच्यावर सबस्क्राईब करण्यासाठी जा आणि तिथे बेल जे आहे तो बेलचा आयकॉन तुम्ही क्लिक करा आणि तुम्हाला उत्तम असा संदेश, अंतःकरणात भेटून जाणारा संदेश आणि सुवार्ता आणि साक्ष तुम्हाला मिळेल. जास्त वेळ घेणार आहे मी पास्टरला विनंती करतो की त्याने यावे. मंडळींनी टाळ्या वाजवून पास्टरचं स्वागत केलं. पुन्हा एकदा प्रभूची स्तुती करतो, त्याच्या नावाला धन्यवाद देतो. शेवटच्या दिवसामध्ये आम्ही आहोत, अंतिम दिवस, ज्या दिवसामध्ये आम्हाला अलर्ट व्हायचं प्रभूच्या न्यायासाठी. मला माहिती की अजूनही लोक प्रभूच्या न्यायासंबंधानं गाफील आहेत. त्यांना असं वाटतं की येशू आल्यानंतर जसं आहोत तसं तो आम्हाला स्वीकारेल, आम्हाला स्वर्गामध्ये घेऊन जाईल आणि त्याच भावनेनं या पृथ्वी तलावरती ते आपलं आत्मिक जीवन आणि शारीरिक जीवन जगत असतात. परंतु येशू ख्रिस्त जेव्हा या पृथ्वी तलावरती आला त्याचं मिशन अगदी पक्क होतं. याच्या संबंधाने म्हटलं मनुष्याचा पुत्र हरवलेला शोधण्यासाठी त्याचं तारण त्यांची सुटका करण्यासाठी आहे आणि क्रुसावरती गेल्यावरती साऱ्या जगासाठी त्याला दान दिलं, जगात उद्धार दिला, रक्त सांडलं, रक्ताच्या द्वारे पापाची क्षमा मानवाला फुकट दिली. परंतु ज्या पद्धतीने मनुष्यानं आपल्या आत्मिक जीवनामध्ये बदल करावा, त्याला देवाची ओळख व्हावी, ती न झाल्या कारणानं आता दुसऱ्यांदा जेव्हा तो येईल तेव्हा शास्त्रामध्ये लिहिलं त्याच्याकडे पाहण्याचं धैर्य
थोडके असतील. पण आता या थोडक्या लोकांमध्ये आमची गणना होणार कशी? काही मोठा प्रश्न. चर्चला जाणं, शास्त्र वाचन करणं, बाकीचे तुमचे जे आत्मिक उपक्रम आहेत, याला शास्त्रामध्ये स्वर्ग राज्य मिळेल याची एवढी सुद्धा शक्यता नाही, एवढी पण हे लक्षात घ्या. की चर्चला जा, किती बायबल वाचन करा, किती प्रार्थना करा. प्रश्न जे शास्त्र आम्हाला दिलं ते किती आम्ही अंगीकारतो, त्याच्याप्रमाणे आम्ही किती चालतो. ज्यावेळेस आम्ही सृष्टीच्या निर्मितीकडे जातो, अगदी सुरुवात स्वर्गापासून, स्वर्गामध्ये देव आहे. देव हा स्वयंभू आहे, त्याला कोणी निर्माण केलं? अनेक लोकांना प्रश्न, देवाला कोणी निर्माण केलं? आता बघा, मानव देवानं निर्माण केला, याचं उत्तर सापडलं लगेच आमच्या बुद्धीमध्ये. मग देवाला कोणी निर्माण केलं? अंडा आली का कोंबडी आली? देवाला कोणी निर्माण केलं? पण बायबल यावे या शब्दाचा अर्थच आहे स्वयंनिर्मित. त्याला कोणीच निर्माण करू शकत. आणि सायन्स पण स्पष्टपणे सांगतं. जर तुम्ही सायन्स मध्ये गेला तर तुम्हाला कळेल, शास्त्रामध्ये अगदी मला वाटतं 10वीच्या पुस्तकामध्ये, किंवा आता मला एक्झॅक्टली आठवत नाही, परंतु ते अगदी मनुष्याची उत्क्रांतीवादाचा सिद्धांत सांगितला गेला. पहिला अमिबा तयार झाला, मग अमिबापासून दुसरं, आणि जीवजंतू बघता बघता त्याच्यापासून मानव. म्हणजे अमिबा जे म्हणतात की मग अमिबाला कोणी निर्माण केलं? आता सायन्सवरती आमचा विश्वास आहे की अमिबा आपोआप निर्माण झाला. मग देव आपोआप का निर्माण होऊ शकत? देवाला कोणी निर्माण करण्याची ताकद आहे. मुळात देव ही संकल्पना जगातली सगळ्यात ताकदवान संकल्पना आहे. म्हणून उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये तुम्ही जाता तेव्हा या सृष्टीची निर्मिती करताना या सृष्टीने कसं चालावं, ऐका, हा सुंदर गोष्ट आहे आणि महत्वाची. आणि तुम्हाला आणि मला प्रत्येकाला याची जाणीव किती होणं गरजेचं आहे, कारण न्याय कसा होतो ते आम्हाला समजून येणार. सृष्टीची रचना केली, एडेन बाग स्थापन केली. एडेन बागेमध्ये झाडं, त्याच्यावरची फळं आणि मनुष्याच्या हातामध्ये दिलेला अधिकार, याच्याद्वारे देवानं मनुष्याची स्थापना केली आणि सृष्टीला एक क्रम लावून देऊन ठेवला. एक क्रम लावला आहे. देव निर्मिती करताना या निर्मितीला चालना देण्याचं काम करत असतो. प्रत्येक निर्मितीला देवानं आज्ञा दिली. प्रत्येक निर्मितीला. इव्हन सूर्याला त्याने सांगितलं सकाळी उगवायचं म्हणजे उगवायचं. यहोशूआच्या पुस्तकामध्ये फक्त एकदा सूर्याला आज्ञा केली, गिबोनावर स्थिर हो, तर दिवसभर सूर्य त्या ठिकाणात थांबला. एक दिवस एक रात्र सूर्यानं आपली जागा सोडली नाही. म्हणजे सृष्टीचा क्रम जसं देव सांगतो त्या पद्धतीनं सूर्य, चंद्र, तारे, नक्षत्र सगळं प्रभूचं ऐकतात. अजून त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला सांग, जेव्हा सृष्टीचा अंत होईल तेव्हा असं म्हटलं, सूर्य काळा ठिक्कर पडेल आणि चंद्र रक्तासारखा लाल होईल. म्हणजे सूर्य आणि चंद्र देवाच्या आज्ञेप्रमाणे स्वतःमध्ये बदल करणार आहेत. काय समजते बघा, सूर्य आणि चंद्र, सूर्य काळा ठिक्कर पडेल म्हणजे सूर्य आपल्या गुणधर्मामध्ये बदल करणार आहे. चंद्र जो पांढरा आहे तो पण आपल्या गुणधर्मात बदल करणार आहे देवाच्या आज्ञेप्रमाणे. आता सूर्य, चंद्र, मासे, मागे मी तुम्हाला सांगितलं, गाढव सुद्धा त्याने सुद्धा स्वतःत बदल केला. पण माणूस ज्या एखाद्या व्यक्तीला गाढव बोलतो तर त्याला वाटतं माझा अपमान झाला. अहो, गाढव बदलतं पण माणूस बदलत नाही. हो, गाढव आपला स्वभाव बदलतं पण माणूस आपला स्वभाव बदलतो. मग ज्या आणि पाहणार मानवावरचा न्याय, मनुष्यावरचा न्याय, आणि तुम्ही आणि मी प्रत्येक जण मानव. आम्हाला न्यायाला तोंड द्यायचंय का? न्याय झाला. आणि लक्षात ठेवा, न्याय ही प्रोसेस जोपर्यंत प्रभू येशू ख्रिस्त येत नाही, जीवनाची पुस्तकं उघडली जात नाही, तोपर्यंत पृथ्वी तलावरती तुमचा न्याय आणि त्यानंतर येशू ख्रिस्त आल्यावर सार्वकालिक न्याय. तो न्याय या पृथ्वी तलावर पण तुमचा न्याय असतात. पृथ्वी तलावरचा न्याय तुमच्या कर्माप्रमाणे न्याय. जे कर्म तुम्ही करा, अधर्माची पेरणी करा, दुःखाची कापणी करा, हा पृथ्वी तलावरचा न्याय. आणि सार्वकालिक न्याय काय? जिथं स्वर्ग किंवा नरक, जिथं अग्नीच्या गंधकामध्ये टाकणं किंवा अनंत काळासाठी सुख भोगणं, अनंत काळासाठी शांतीचे जीवन देणं, हा सार्वकालिक न्याय असणार आहे.
पृथ्वी तलावर पण प्रत्येकाचा न्याय होत असतो. ही गोष्ट डोक्यामध्ये पक्की ठेवा. एदेन बागेमध्ये जो न्याय झाला, उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आम्ही जाणार आहोत. दुसरा अध्याय त्याचं 16 आणि 17 वचन. उत्पत्तीचं पुस्तक दुसरा अध्याय 16 आणि 17 वचन. मनुष्यावरील न्याय. आणि या मनुष्यावरील न्याय हे समजून घेत असताना त्याचं टायटल तुम्ही देऊ शकता, देवाच्या वचनावर शंका घेतल्यामुळं. हा न्याय कशामुळे आला? तर देवाच्या वचनावर शंका घेतल्यामुळे. वचन वाचून म्हणजे तुम्हाला समजेल. उत्पत्तीचं पुस्तक तिसरा अध्याय दुसरा अध्याय 16 आणि 17 वचन. तेव्हा परमेश्वर देवाने आदामाला अशी आज्ञा दिली की देवानं आदामाला अशी आज्ञा केली की बागेतील वाटेल त्या झाडाचे फळ यथेच्छ खा. बागेतील वाटेल त्या झाडाचे फळ यथेच्छ खा. पण बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नको. बऱ्या वाईटाच्या ज्ञान करून देणाऱ्या झाडाचं फळ खाऊ नकोस. कारण ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील, ज्या दिवशी तू त्याचं फळ खाशील, त्या दिवशी तू खास नसशील. प्रत्येक शब्दाकडे लक्ष दे. ज्या दिवशी तू फळ खाशील, त्या दिवशी तू खास नसशील. आता समजून घ्या, इथं बागेतल्या सगळ्या झाडाची फळं खाण्याची देवानं मुभा दिलेली आहे. पहिली गोष्ट ध्यानात ठेवा, सगळ्या झाडाचं फळ खाण्यासाठी मोकळी काय. पण एक झाड असं म्हणाला बोलतं, त्या झाडाचं फळ तुला खायचं नाही. आणि शब्द पण त्यानं वापरला, सगळ्या झाडाची फळं यथेच्छ खा. लक्षात ठेवा. आणि परीक्षा जी झाली ती सुद्धा पहिल्यांदा खाण्याचीच परीक्षा झाली. मनुष्याचं पतन होण्याचं कारण सुद्धा काय? खाणं. आणि आज पण तुम्ही बघा, जेवढे पण पॉलिटिशियन आहेत त्या सगळ्यांचं अधपतन होण्याचं कारण पण काय खावं, किती खावं, टेबला खाऊन घ्यावं, ओढून घ्यावं, खालून घ्यावं, सगळीकडे तू फक्त खाणं. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, किती खाणार माणूस खाऊन खाऊन किती खाणार. परंतु माणसाची भूक काही त्या ठिकाणामध्ये क्षमत नाही. विचार करा, इकडं बागेमध्ये देव म्हणतो सगळ्या झाडाची फळं जेवढी वाटेल तेवढी खा, एका झाडाचं फळ मात्र खायचं. म्हणून लक्षात घ्या, मनुष्याचं पहिलं पतन होण्याचं कारण सुद्धा खाणं. म्हणजे मनुष्याची पहिली परीक्षा घेतली ती खाण्यासंबंधानं, आणि परीक्षा घेतली आहारासंबंधाची ती परीक्षा. म्हणजे सगळ्यांनी आपल्या आहाराविषयी पण जागरूक असलं पाहिजे. काय खायचं, काय प्यायचं याचा पण विचार केला गेला. मग काय शंभर वर्ष आपण नको दानियल 14 जेव्हा त्या नबुकदनेस्सर राजानं तो म्हटलं की सगळे विद्वान आणि बुद्धिमान लोक आपल्या राज्यामधून जमा करा आणि त्यांना जो आहार मी खातो तोच आहार त्यांना द्या. आता राजा खातो तो आहार खायला काय हरकत आहे. पण दानियल, शद्रक, मेशक, अबेदnego म्हणतात, राजा खातो ते मिष्टान्न, राजा पितो तो द्राक्षरस, याचा मला म्हणून ते बुद्धिमान ठरले. आहारासंबंधाने जागरूक असतं. काय खावं याच्यावर फार आम्ही बारीक नजर ठेवून असलं पाहिजे. काय खायला पाहिजे, कुठपर्यंत खायला पाहिजे. तो सगळ्या झाडाचं फळ खा, पण मधल्या झाडाचं फळ खा. आणि मग आता देवानं सगळं यथेच्छ खायला सांगितलं. मटण पण भरपूर खायचं. काय देवाने सांगितलं नाही. बऱ्याच लोकांना असं वाटतं मटण खायचं नाही, भरपूर खा. पण असं लिहिले शास्त्रामध्ये, अति मांसाहार पण चांगला नाही. इतकं पण खाऊ नये की तुम्हाला चर्चमध्ये बसल्यावर झोप लागतो. आमचा रविवार तर त्याच्याशिवाय होतच नाही. की रविवार म्हणजे पहिले काळी पिशवी तुमच्या गाडीला लागलीच पाहिजे. मग तुमचा चर्चला गेला नाही तरी चालेल, पण काळी पिशवी दिसली पाहिजे. आराधना केली नाही तरी चालेल, काळी पिशवी दिसली पाहिजे. आहारासंबंधीचा पहिली परीक्षा आहारासंबंधाची. आणि शास्त्रामध्ये असं लिहिले, मला 33 अध्याय पहिलं वचन वाचा म्हणजे तुम्हाला समजेल. टप्प्याटप्प्याने आपण जाऊया. परमेश्वर देवाने केलेल्या सर्व वनचरात सर्प फार धूर्त होता. तो स्त्रीला म्हणाला, तुम्ही बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नये. आता परमेश्वरानं काय आज्ञा दिली होती? 16 वचन, दुसरा अध्याय 16 वचन. तेव्हा परमेश्वर देवाने आदामाला अशी आज्ञा दिली की बागेतील वाटेल त्या झाडांचे फळ यथेच्छ खा. काय आज्ञा हो? किती खा? ही गोष्ट लक्ष ठेवा. किती खा? जेवढं पाहिजे तेवढं खा. आणि काय हो? काय आपल्या देवानं काय आज्ञा दिली? पाहिजे तेवढं यथेच्छ खा. लक्षात ठेवा,
देवानं आज्ञा दिली, आम्ही काय करतो माहिती का, आमचं पोट मारून मारून बँका भरतो. देवाची ती आज्ञा आहे, एथेच खा, खाऊन पिऊन तृप्त व्हा, कुठल्या प्रकारचा आदाशीपणा ठेवू नका, मन मारू नका. प्रभूने दिलेली ती आज्ञा आहे, खाऊन पिऊन तृप्त व्हा, एथेच खा. पण एवढं पण खाऊ नका की तुम्हाला बसता उठता येऊ नये, नाही का? हे पण तुम्हाला संवाद आलं पाहिजे. आता खाण्यासंबंधाची पहिली आज्ञा आणि शास्त्रात काय केलं, तू सगळ्या झाडाची फळं एथेच खा. मी तुम्हाला सांगेल, एका झाडाचं फळ खायचं नाही, त्याच्या संबंधाने आपण थोडंसं पाहणार. पण सैतानानं काय प्रॉब्लेम निर्माण केला तो जाणार, कशी शंका निर्माण केली बघा. तिसरं वचन, तिसरा अध्याय, पहिलं वचन. परमेश्वर देवाने केलेल्या सर्व वनचरात परमेश्वर देवानं केलेल्या सर्व वनचरात सर्प फार धूर्त होता. सर्प फार धूर्त होता. तो स्त्रीला म्हणाला, तुम्ही बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नये, कोणत्या झाडाचं फळ खाऊ नये असे देवाने तुम्हाला सांगितले आहे. नाही का? आता काय देवानं सगळं तुम्हाला खाण्यासाठी सांगितलं. सर्प जो इतका धूर्त आहे ना, तो नेमकं तुम्हाला उलट प्रश्न करतो. काय देवानं सांगितलं का कोणत्या झाडाचं फळ खाऊ नको? देवानं काय सांगितलं? सगळ्या झाडाचं फळ खा. आता सर्प काय विचारतो की देवानं तुम्हाला कोणत्या झाडाचं फळ खायला सांगितलं नाही का? आता काय घडतं ते तुम्हाला सांग. बऱ्याच वेळा सैतान काय करतो माहिती का, लोकांच्या डोक्यामध्ये एवढा संभ्रम निर्माण करतो. मग काही लोकांना असं वाटतं चांगले कपडे घालावे की नाही घालावे. देवाने तुम्हाला चांगले कपडे घालू नका म्हणून सांगितलं, तुम्हाला दागिने घालू नका म्हणून सांगितलं, तुम्हाला आमकं खाऊ नका म्हणून सांगितलं. पुष्कळ शंका तुमच्या डोक्यामध्ये निर्माण करतो. आणि आमचे पंथ आणि आमचे सिद्धांत याच्यामध्ये आम्ही पाहतो की लोक त्यापासून दूर जातात, प्रभूकडे येऊ शकत नाही. आता विचार करा, स्वर्गाच्या राज्यामध्ये टिकून राहण्यासाठी, एडेन बागेमध्ये टिकून राहण्यासाठी, आनंदी बागेमध्ये टिकून राहण्यासाठी देवाचा एक साधा नियम होता, सगळ्या झाडाची फळं खा, फक्त एका झाडाचं फळ खाऊ नको. आणि सैतान नेमकं तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नामध्ये अडकवतो. काय खावं, काय प्यावं, कुठल्या गोष्टी वर्ष कराव्यात. त्यानंतर असा प्रश्न निर्माण केला की तुम्हाला जर बागेमध्ये टिकवायचं, देवाने तुम्हाला आज्ञा दिली का कुठल्या झाडाचं फळ खाऊ नका? म्हणून एक गोष्ट द्या, जे बिब्लिकल आहे ना ते स्वीकारलं पाहिजे. की शास्त्रीय दृष्टिकोनातून देवाच्या वचनानुसार जे योग्य आहे तेच आम्ही स्वीकारलं पाहिजे. बऱ्याच ठिकाणामध्ये मी पाहतो काही लोकांना दागिन्याची ॲलर्जी, काही लोकांना कपड्याची ॲलर्जी, काही लोकांना अत्तराची सुद्धा ॲलर्जी. काही धार्मिक लोक, मला माहिती नाही पुण्यामध्ये किती, पण सोलापूरमध्ये 30 वर्ष सेवा केली तेव्हा एक चर्च असं होतं की त्या चर्चमध्ये म्हटलं सेंट सुद्धा आपल्यावरती मारायचा नाही, स्वर्गात जायचं तर तुम्हाला सेंट पण मारायचं नाही. आणि येशूच्या चरणावरती आला वस्त्र कुठे होती. आणि लोकांना ते लोक इतके वृक्ष, ते कपड्याला इस्त्री पण करत नव्हते, बिना इस्त्रीचे कपडे घालायचे. आणि का बिना इस्त्रीचे कपडे घालायचे? नाही, देवाकडे जायचं तर एकदम साधं बनलं पाहिजे. आणि इकडे तर बायबलमध्ये देवाने सुरुवात करतानाच काय म्हटलं, सगळ्या झाडाची फळं येथेच खा. कुठंच तसं दिलेलं गेलं नाही. सोनं घालू नका, चांगले कपडे घालू नका, इस्त्रीचे कपडे घालू नका. अनेक प्रकारचे प्रश्न तुमच्यासमोर उद्भवतात. आणि जसं लुसिफर तुम्हाला जाळ्यामध्ये अडकवतो, तसं तो सैतान त्या सर्पानं काय केलं, या असणाऱ्या हवेला पहिल्याच प्रश्नामध्ये अडकवलं. बऱ्याच लोकांच्या डोक्यामध्ये हे प्रश्न असतात, स्वर्गाच्या राज्यामध्ये जाण्यासाठी कोणत्या गोष्टीचा त्याग करावा लागतो, काय सोडावं लागतं, काय सोडल्याने स्वर्गाच्या राज्यामध्ये पोहोचणार आहे. तुम्हाला काही सोडायचं नसतं. त्या गोष्टीची परमिशन देवानं तुम्हाला दिलेली आहे. तुम्ही बाहेर गेल्यावर तुम्हाला कळेल, पुष्कळ लोक त्या स्त्रिया दागिने सुद्धा घालत नाही. आणि का घालत नाही माहिती का? त्याचं कारण म्हणतात की ज्या पद्धतीनं जेव्हा आणि इस्रायल लोक मिस्रातनं बाहेर पडत असताना ज्या मिस्राचे दागिने त्यांनी घेतले आणि त्या रानामध्ये आले. रानामध्ये आल्यावर ते म्हणजे आम्हाला देव पाहिजे. मग या आरोनानं काय केलं, सगळ्यांचे दागिने जमा केले, ते दागिने भट्टीमध्ये टाकले, त्याच्यापासून वासरू तयार केलं आणि सगळे लोक त्या वासरासमोर नाचायला लागले. म्हणजे ते दागिने मूर्ती पूजेकडे तुम्हाला घेऊन जातात. आता यशाच्या पुस्तकामध्ये त्या ठिकाणामध्ये असं म्हटलं, नवरा जसा स्वतःला शेला पागोटेल, नवरी जशी स्वतःला अलंकार भूषित करते, तशी त्याने मला तारणाची वस्त्र दिलेली. म्हणजे यशाच्या ग्रंथामध्ये नवरी संबंधानं म्हटलं तिने अलंकार घातलेच पाहिजे, तिने दागिने घातलेच पाहिजे. आता झालं उलट, सैतानानं नवरीचे दागिने काढले, नवऱ्याच्या कानात घातले. मुलांकडे बघितलं तर तुम्ही मुलांच्या कानामध्ये टोचलंय, नाकामध्ये टोचलंय, त्यांच्या कमरेला सुद्धा तुम्हाला दिसेल का लुसिफर हा अशाच प्रकारच्या गोंधळामध्ये प्रत्येकाला टाकत असतो. तो फार धूर्त आहे. त्याच्या संबंधानं काय शब्द वापरला का? परमेश्वर देवाने केलेल्या सर्व वनचरात सर्प फार धूर्त होता. कोण धूर्त होता? सर्पाचा स्वभाव कसा आहे? धूर्त
म्हणजे धूर्ताचे डावपेच तुमच्या लक्षात येईल. त्याला काय तुमच्या बाबतीमध्ये निर्णय तुम्ही काय करावा, तुमचं जीवन कसं नीट असावं, प्रभूला काय पसंत पडतं, याविषयी तो नेहमी तुमच्या डोक्यामध्ये शंका उत्पन्न करतो. इथे शंका उत्पन्न केली काय परमेश्वरानं तुम्हाला कोणत्या झाडाचं फळ खाण्यासाठी वर्ज केलं का, सांगितलं कोणत्या झाडाचं फळ खाऊ नका. एक गोष्ट ध्यान राखा, देव हा तुमचा कधीच वैरी नाही, शत्रू नाही की तो तुम्हाला सगळ्या गोष्टींचा त्याग 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 आणि त्यागच करायला लागेल. मी एकदा प्रीचिंग करत असताना, आता मी अख्खं बायबल 20 वर्षामध्ये एवढं चाललंय, एवढा त्याचा अभ्यास केला की वचनाचा कानाकोपरा बरोबर मला माहिती काय चुकीचं काय बरोबर आहे. मग प्रीचिंग करता करता हातामध्ये आता कमी आहे पण माझ्याकडे जवळजवळ 6 अंगठ्या म्हणजे 3 बोटामध्ये 3 अंगठ्या. मग मला कधी वाटलं तर मी घालतो, मला नाही वाटलं तर मी नाही घालत. आणि घातलं एकदा आणि प्रीचिंग करायला सुरुवात केल्याबरोबर एक व्यक्ती त्यानं ते प्रचार ऐकला. त्याच्यानंतर मग त्यांनी व्हॉट्सअपवरती मला मेसेज केला, बाळासाहेब तुम्हाला शोभतं का एवढ्या हातामध्ये अंगठ्या घालून तुम्ही प्रचार करता आणि तुम्ही तुमच्या संपत्तीविषयी दाखवता. मी म्हटलं बाबा माझ्या प्रभूनं तर असं मला कधीच सांगितलं नाही की तू हे घालू नको ते घालू नकोस. माझा देव किती पॉवरफुल आहे, माझा देव किती सामर्थ्यशाली आहे. आणि असं जर प्रभूनं म्हटलं असतं ना की बाबा तुला सोनं नाणं काही घालायचं नसतं तर मी त्याला प्रश्न केला. मग प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये तो सोन्याचा उरपट त्याला सोन्याच्या 7 समयामध्ये तो फिरतो आणि स्वर्गामध्ये गेल्यावर ते तिथं सोन्याचे नसते. देवाला एवढं सोनं लागतं, दर्शन मंडपामध्ये सोनं आहे, सगळीकडे सोनं. मुळात देवानंच आधी त्याग केला असताना सोन्याचं नाव पण घेतलं नसतं. देव सोन्यामध्ये फिरतो आणि आम्ही सगळं सोनं काढून बाजूला ठेवायचं आणि आम्ही स्वर्गात चालू का तर सोनं आम्हाला स्वर्गात जाण्यासाठी सोनं अडखळ ठरणार नाही, अडखळून तुमचं जीवन ठरणार आहे. काय केलं पाहिजे, कसा संभ्रम निर्माण करतो. ठीक आहे तुम्हाला आवडत नाही ना घालून, आता असं पण नाही की तुम्ही सोनं घालून स्वर्गामध्ये गेले पाहिजे. काय डोकं फिरेल आता देव सोन्या आता एवढं महाग झालं की तुमचं घरदार विकावं लागेल, त्याच्या भानगडीत पडू नका, पण तुमच्याकडे आहे तर तुम्ही घाला असं मला सांगायचं. मुळात प्रश्न स्वर्गात तुम्ही पोहोचणार कसं, नाही होण्याचं कारण काय, यानं शंका उत्पन्न केली. काय शंका उत्पन्न केली, काय प्रभूनं तुला सांगितलं का कोणत्या झाडाचं फळ खाऊ नको, कोणत्या झाडाचं फळ खाऊ नको. ज्या गोष्टी प्रभूनं वर्ज केल्या त्या वर्ज करायच्या. कोणत्या वर्ज करायच्या, तुम्ही कपडे कोणते पण घाला, छान घाला, जे कपडे तुमचं अंग प्रदर्शन करेल ते कपडे घालण्यासंबंधानं पवित्र शास्त्रात सांगितलं की तुला तुझं अंग झाकावं लागेल. कसले पण कपडे घाला पण अंग प्रदर्शन नाही होता. दुसरी गोष्ट, स्त्रीनं पुरुषाचा पोशाख घालू नये असं बायबलमध्ये स्पष्ट लिहून ठेवलं. म्हणजे तुम्हाला काय वर्ज आहे, पुरुषाचे कपडे स्त्रीनं घातले नाही पाहिजे हे वर्ज आहे तुम्हाला. याचा अर्थ असा नाही की तुम्हाला चुडीदारच घाला, साडीच घालून फिरा, किंवा लग्न झालेल्या स्त्री बरेच लोक म्हणतात लग्न झालं ना आता चुडीदार बंद आता साडी. असं बायबलमध्ये कुठंच लिहिलेलं नाही, असं कुठंच लिहिलं नाही शास्त्रात काय घालायला पाहिजे. ज्याच्यानं तुमचं अंग झाकलं जाईल त्याच गोष्टी तुम्हाला शास्त्रामध्ये नग्नतेला तुच्छता म्हटलेलं आहे. नग्नता पाहायची नाही असं शास्त्रामध्ये लिहिलं. म्हणून त्या ठिकाणामध्ये तुम्हाला तुमची नग्नता दाखवता कामा नये. दुसरी गोष्ट, प्रार्थना करताना आराधना करताना स्त्रीला आपलं मस्तक झाकावं लागतं, हा नियम आहे देवाचा. बाकी नियम ते दुसरे कोणते नाही, पण तो नियम प्रभूनं दिलाय आणि तो नियम तुम्हाला पाळता आला पाहिजे. मग आता हा प्रश्न उपस्थित करता कामा नये, जायसने कुठं डोकं झाकती, मग यानं नाही झाकलं. अरे बायबलमध्ये लिहिलंय वर्ज म्हणजे वर्ज. एकदा बायबलमध्ये सांगितलं फायनल झालं, मग याला त्याला कॉपी नाही करायची. वचन म्हणजे सांगतं. म्हणून लक्षात ठेवा, सैतानाचं काम तुमच्या डोक्यामध्ये वचना संबंधानं शंका उत्पन्न करणं. हे काय का पहिला न्याय जो झाला, या न्यायाचं कारण काय, या सैतानानं त्यांच्या डोक्यामध्ये शंकेचं बीज पेरलं. कशा संबंधानं, वचना संबंधानं. बऱ्याच वेळा वचना संबंधाची शंका पुष्कळ लोकांना न्यायाकडे घेऊन जात असते. म्हणून ध्यानात ठेवा, देवाच्या वचनाच्या बाबतीमध्ये आम्ही अतिशय अलर्ट राहिलं पाहिजे. कोणताही किती मोठा वक्ता असला, नीट ऐका, किती मोठा वक्ता असला
किती मोठा प्रीचर असू द्या, जो प्रीचर, जो वक्ता देवाच्या वचनापेक्षा वेगळ्या गोष्टी सांगत असेल, शास्त्रामध्ये असलेलं स्वर्गातल्या दूतानं येऊन जर या पृथ्वी तलावर याच्यापेक्षा वेगळी सुवार्ता सांगितली तर तो शापभ्रष्ट असो. शापभ्रष्ट कोण? याच्यापेक्षा वेगळी सुवार्ता. जेव्हा प्रभू तुम्हाला एखादं वचन सांगतो, देवाचं वचन तुम्हाला मार्गदर्शन करतं, देवाच्या वचनामध्ये तुम्ही जात असताना वचनाविषयीची शंका कधीच मनामध्ये धारण करू नका. जसं आहे तसं वचन स्वीकारा. पुन्हा वाचते वचन. परमेश्वर देवाने केलेल्या सर्व वनचरात सर्व फार धूर्त होता. तो स्त्रीला म्हणाला, तुम्ही बागेतल्या कोणत्याही झाडाचं फळ खाऊ नये. तुम्ही बागेतल्या कोणत्याही झाडाचं फळ खाऊ नये असे देवाने तुम्हाला सांगितले, हे खरे काय? असं देवानं तुम्हाला सांगितले, खरं काय? स्त्रीने सर्पाला म्हटलं, बागेतल्या झाडांची फळे खाण्याची आम्हाला मोकळीक आहे. बस. आता स्त्री काय म्हटली याच्यापेक्षा फक्त या वचनाकडे आपण जास्त लक्ष देऊ. या सैतानानं त्या स्त्रीच्या डोक्यामध्ये वचना संबंधीची शंका उत्पन्न केली. नीट आहे का? डाऊट. कधी कधी प्रभूचं वचन येतं, वचना संबंधानं तुमच्या डोक्यामध्ये शंका पेरण्याचं काम करतो आणि धूर्तपणे. बरं का, त्यानं असं गोंधळात कन्फ्युजन मध्ये तिला टाकलं ना, त्यानं शब्द उचलला. देवानं सांगितल्या सगळ्या झाडाची फळं खाण्याला, यथेच्छ फळं खाण्याची तुला मुभा आहे. का म्हटलं? आज्ञा दिली. तो आला आणि ते शब्द तसेच वापरले. तुला कोणत्या झाडाचं फळ खाण्यापासून देवानं प्रतिबंध केला का? आता तुमच्या डोक्यामध्ये काय माहिती का? प्रभूला काय आवडत नाही. सगळ्या धार्मिक लोकांच्या, आत्मिक लोकांच्या डोक्यामध्ये एकच प्रश्न, एक्झॅक्टली प्रभूसाठी काय करू? काय केल्यानं मला देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करता येईल? काय केल्यानं मी स्वर्गामध्ये पोहोचणार आहे? काय केल्यानं पवित्र आत्मा मला मिळेल? काय केल्यानं आशीर्वाद माझ्या जीवनामध्ये येतील? आता मला देवानं दिलेला आशीर्वाद, सगळ्या झाडाची फळं येतेच का? आणि मग तो एक माहित नसतं बायबल. आता बघा, येशू ख्रिस्ताला ज्या सैतानानं देवाचं वचन घेऊन डोंगरावर कोटेमध्ये पकडण्याचा प्रयत्न केला, तो एखाद्या वक्त्याला, एखाद्या प्रीचरला, एखाद्या आत्मिक व्यक्तीला, सगळ्याला तो वचनामध्ये पकडणार आहे. आज एवढे पंथ जगामध्ये का अस्तित्वात आहे? आणि तुम्ही बऱ्याच ठिकाणी चर्चला तुम्ही जाल, तिथं पवित्र आत्म्याविषयी बोलू दिलं जाणार नाही. पवित्र आत्मा, अन्य भाषा सगळं नाकारलं जातं. अन्य भाषा नाकारली जाते, पवित्र आत्मा नाकारला जातो. मग कुठून आलं हे शिक्षण? शास्त्रामध्ये तर लिहिलं, पाण्यानं आणि आत्म्याने जन्मले असून कोणी देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करू शकत नाही. मग तिथे डाऊट्स येतात, तिथे शंका येतात, हे खरंच आहे का? आणि बऱ्याच लोकांना ते कळत पण नाही. पवित्र आत्मा नाही तर स्वर्ग राज्य नाही. लाख तुम्ही चर्चला जाणारे लोक असा, लाख तुम्ही भक्ती करणारे लोक असा, पण पवित्र आत्मा नाही तर स्वर्ग राज्य नाही. आता तुम्हाला चर्च पाहिजे पण पवित्र आत्मा नको. तो चर्च पवित्र आत्म्याला मानत नाही, अन्य भाषेला मानत नाही, आराधनेला मानत नाही, नाचायला मानत नाही, टाळ्या वाजवण्याला मना केला जातो. एका चर्चमध्ये मला माहित नाही, असं त्या चर्चमध्ये गेलो आणि गेल्यावरती ॲज युजल मला ती सवय होती गाणे गाताना टाळ्या वाजवायची. मी वाजवायला लागलो, बाकीचे लोक पण वाजवायला लागले. आणि मग तिथलं तो पाळत नंतर ती भक्ती झाल्यावर माईक हातात घेतला आणि म्हटलं, हे काय माकड चाळे तुम्ही लावलेले आहेत? कुठले माकड चाळे? टाळ्या वाजवणं हे माकड चाळे. आणि शास्त्र काय सांगतं माहिती का? जेव्हा बंदीशाळेमध्ये पेत्र होता तर त्याने साखरदंड वाजवून देवाची आराधना केली. साखरदंड वाजवून. भक्तीची आराधनेची पद्धत कोणती आहे? दावीद कराच्या कोशासमोर नाचत होता, ही आराधनेची पद्धत आहे. पुष्कळ वेळा हा सैतान कोणत्या गोष्टीवरचे, कोणत्या झाडाचं फळ खायचं नाही का? टाळ्या वाजवायचं नाही का? चर्चमध्ये ओरडायचं नाही का? हालेलुया म्हणायचं नाही का? प्रेज द लॉर्ड म्हणायचं नाही का? बरेच प्रश्न उपस्थित करतो. जसं या सैतानानं बागेमध्ये हा प्रश्न उपस्थित केला, काय वर्ज्य आहे? कोणत्या झाडाचं फळ खाऊ नका, टाळ्या वाजवू नका, नाचू नका. बघा, देवाच्या सानिध्यात नाचणार नाही. परमेश्वर बऱ्याच ठिकाणी लिहिलं होतं, परमेश्वर या मंदिरात आहे, सारी दरिद्री त्याच्यासमोर स्तब्ध असो. सगळ्या बघा चर्चेस. आणि मग तिथं इथं शांतच बसायचं आणि एकमेकाच्या डोक्यात माईक घालायचं चालतं का? फक्त टाळ्या वाजवल्या तर तिथं परमेश्वराची शांती बंद होती. आणि तिथं भांडण मारामाऱ्या पाळकाच्या बाजूला तिथं पोलीस ठेवून उपदेश पाळकानं करायचं. मग हे चालतं का? हे नाही चालत. हे चालतं. टाळ्या वाजवलेलं चालत नाही, हालेलुया म्हटलेलं चालत नाही, वादविवाद आणि भांडणं चालतात.
कुणावर टीका करत नाही, परंतु जे सत्य वचन आहे ते वचन तुम्हाला समजणं फार गरजेचं आहे. स्वर्ग राज्य अनेक लोकांचा मुखण्याचं कारण काय? शंका वचनावरती उपस्थित करणं. कुठं लिहिले शास्त्रामध्ये टाळ्या वाजवू नका? कुठं तर लिहिले का? लिहिले का कुठं? मग बऱ्याच ठिकाणी टाळ्या का वाजवल्या जात नाही? आणि आम्हाला असं वाटतं आमचा परमेश्वर शिस्तीचा परमेश्वर आहे. शिस्तीचा परमेश्वर तेव्हा असतो जेव्हा चर्च मधले लोक तंबाखू खात नाही, गुटखा खात नाही, व्यभिचार करत नाही, जार कर्म करत नाही, अशुद्धपणा करत नाही, मारामारी करत नाही, भांडण करत नाही, निंदा करत नाही, अपमान करत नाही, टोचून बोलत नाही. तेव्हा समजायचं आमचा परमेश्वर शिस्तीचा परमेश्वर आहे. ज्या चर्च मध्ये वादविवाद भांडण आहे त्या चर्च मध्ये परमेश्वराची उपस्थिती कधीच नसती. येशू म्हटलं नाही का, माझ्या पित्याच्या ग्रहाला प्रार्थनाग्रह म्हणतील, तुम्ही त्याला चोरपणे लुटारूची गुहा केली. माझ्या पित्याच्या ग्रहाला प्रार्थनेचं ग्रह म्हणतील. हे बागेमध्ये मनुष्याचा न्याय होण्याचं कारण बायबल सांगतं सैतानानं तिच्या मनामध्ये वचना संबंधानं शंका उत्पन्न केली. म्हणून लक्षात ठेवा, वचना संबंधीची शंका उपस्थित करणं म्हणजे पहिली पतनाची पायरी आहे. जे पतन होण्याची पहिली पायरी तुमच्या मनामध्ये डाऊट निर्माण होणं, शंका उपस्थित करणं. मला आठवत आहे एक व्यक्ती ज्याला नियमित चर्चला यायचं नव्हतं, तो व्यक्ती म्हटला, पण साहेब देवानंच आज्ञा दिली ना, तू निडळाचं घाम गाळून भाकर खाशील. मग माझं काम तर मला करावं लागतं, माझा बिझनेस आहे, माझी नोकरी आहे, आणि नोकरीच्या दिवशी मला नोकरी सोडून तर चर्चला येता येणार नाही ना. आता ही झाली तुमची शंका. देवाने सांगितलं 6 दिवस श्रम कर, 7वा दिवस आपला देव परमेश्वर याच्या प्रित्यर्थ पवित्रपणे पहा. आता 7वा दिवस कोणता आहे? बघा की कोणता आहे? आणि तुम्ही चर्चला जाता कधी? आता गोंधळ काय? तुम्हाला तर कळतं शब्दात कोणता आहे? शनिवार. आम्ही जातो कधी? आणि आज तुम्ही कधी आला? आता आत्ताचा दिवस खरा, शनिवार खरा का रविवार खरा का सोमवार खरा? आता त्याचं उत्तर अगदी साधं. इकडं गोंधळ सैतान कसा निर्माण होतो त्याच्या संबंधात शास्त्र काय सांगतं? 6 दिवस श्रम कर, 7वा दिवस तुझा देव परमेश्वर याच्या प्रित्यर्थ. पण सरकारने एक नियम दिलाय, 6 दिवस तुम्ही श्रम केल्यावर 1 दिवस तुम्हाला सुट्टी देतो. मग तो गुरुवार असेल, मग तो रविवार असेल, मग कोणाला शनिवार असेल. आता तुम्ही तर तुमच्या बॉसला कंपनीला जाऊन सांगत नाही मी ख्रिश्चन आहे आणि मला तुम्ही कंपनीमध्ये काम करतो, मला रविवारी नाही, मला गुरुवारी नाही, मला शनिवारी सुट्टी द्या, मला शनिवारी सुट्टी. पोचक बांधन घरी जा. कंपनी का तुझ्या बापाची नाही, तिथं तुम्हाला ठेवणार नाही, तुम्हाला हुसकून देतील. मग आता देव इकडं देव म्हणतो शनिवारी तू चर्चला यायला पाहिजे, तू का नाही आला? इकडे देव हंटर घेऊन बसणार आणि तिकडे बॉस हंटर घेऊन बसणार. आता मधी चपाती कुणाची होणार? माझी. आता प्रभूने काय सांगितलं? सगळ्या झाडाची फळं येथेच का. आणि तुम्ही जर वाचलं तर तिथं तुम्हाला कळेल, पहिला दिवस चांगला आहे, दुसरा दिवस चांगला आहे, तिसरा दिवस, सगळे दिवस चांगले आहेत का नाही? लुसिफर तुमच्या डोक्यात शंका उत्पन्न करणार आहे. रविवारी चर्चला गेलं तर शब्बात. आणि प्रभू येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो मी शब्बाताचा धनी आहे. आणि शास्त्रामध्ये हे पडलेलं आहे, येशूच्या शिष्यांसंबंधात, तुझे शिष्य शब्बात मोडतात, तुझे शिष्य शब्बात मोडतात. येशूने इतकं सुंदर उत्तर दिलं, मनुष्य शब्बातासाठी निर्माण केलं नाही, शब्बात मनुष्यासाठी निर्माण केला. आता शब्बाता संबंधानं म्हटलं तर असं तुम्हाला वाटायला पाहिजे आता देव हंटरच घेऊन बसलाय. शास्त्रामध्ये हे पण लिहिलं, शब्बात न पाळणाऱ्या माणसाला दगडानं ठेचून मारायला सांगितलंय जुन्या करारामध्ये. आता किती गोंधळ. आता लुसिफर एक वचन घेऊन तुमच्याकडे येणार, न्याय 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 न्याय, म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये. आता विचार करा, जर एखादा मनुष्य खरंच डोक्यानं जागा असताना आणि जरा खरंच आत्मिक जीवन, तो शनिवारी पळाला असता. पण आता थोडं थोडं तुम्हाला समजलं शनिवारच महत्वाचा नाही, कोणताही दिवस ज्या दिवशी तुम्ही सुट्टी आहे त्या दिवशी तुम्ही एकत्र जमता. मी तर म्हणतो आज आम्ही गुरुवारी एकत्र जमलो, आम्ही भक्ती करत आहोत. नवीन करारामध्ये तुम्ही बघितलं ते प्रतिदिवशी घरोघरी एकत्र जमत भाकर फोडण्यामध्ये, प्रार्थना करण्यामध्ये तत्पर होते. आणि परमेश्वर त्यांना पाहून
पवित्र आत्म्याने ते लोक भरले. प्रश्न तोच आहे, कोणत्या झाडाचं फळ खाता आणि कशा पद्धतीने तुमचं देवाच्या आज्ञेचं पालन तुम्ही करता. मला आज शब्दाविषयी जास्त बोलायचं नाही, पण जाता जाता मी तुम्हाला सांगतो की सैतान तुमच्या डोक्यामध्ये कन्फ्युजन निर्माण करणार आहे. कोणता दिवस प्रभूला पसंत आहे? शनिवार का रविवार का सोमवार का मंगळवार का बुधवार का गुरुवार का शुक्रवार? बरेच लोक ते म्हणतात मला भाई साहेब मुलाला मुलगी बघायला चाललोय, ठरवायला चाललोय, पण ते शनिवारी नाही ठरवत आम्ही. का नाही? शनी मागे लागतो. अरे वा, तू ख्रिस्तीपर्यंत तुझ्या मागे शनी पण लागतो, शनी पण तुझ्या मागे लागतो. नाही शनिवारचं नाही मी ठरवत. मग काही लोक म्हणतात नाही, आणि आपल्याकडचे तर आत्मिक लोक त्यांना तर ना आसोडानं सडकलं पाहिजे. 40 दिवस झाल्यावर मग आपली बोलाचाली बैठक आणि मुलगी बघायची. का तर 40 दिवसामध्ये दुःखाचे दिवस आहे आणि 40 दिवसात मुलगी बघायची असते. कोणी सांगितलं तुम्हाला 40 दिवसात मुलगी बघायची नाही? अहो तुमची 40, आपल्या समाजामध्ये असं म्हटलं 66% घटस्फोट आहेत. किती टक्के? 66%. 100 मध्ये 66 घटस्फोट आहेत आणि सगळ्यांनी 40 दिवस सोडून लग्न केले आणि तरी त्यांच्यात घटस्फोट आहे. काय सांगतात तुम्ही? बोला बरं इथं. नाही 40 दिवसात त्यांचं लग्न हे तुमचं झालं. हे सैतानाने तुमच्या डोक्यात पिल्लू सोडलं आणि तुमच्या डोक्यात नाही हे दिवस चांगले. बरेच लग्न नाही, मुलगी जरा ते आणि गडबड काय असते माहिती का? 40 दिवसाच्या आत ते लग्न बघून घेऊन मुलगी आणि नंतर इस्टर संपल्यावर बैठक करू. हे तुमचंच डोकं. इस्टर संपल्यावरती बैठक आणि 40 दिवसाच्या आतमध्ये मुलगी बघायची आणि त्याच्यानंतर बैठक करायची. सगळं थोटांड आहे, सगळं अंधश्रद्धा आहे, सगळ्या सैतानानं तुमच्या डोक्यामध्ये सोडलेलं पिल्लू आहे. देवाच्या वचनामध्ये असं कुठंच लिहिलं नाही. जसं या सैतानानं बागेमध्ये या स्त्रीच्या डोक्यामध्ये पिल्लू सोडलं आणि म्हटलं कोणत्या झाडाचं फळ खाऊ नको, कोणत्या झाडाचं फळ खाऊ नको. बरेच लोक हे सुद्धा मला प्रश्न करतात, बाळासाहेब जागा खरेदी करायला हा दिवस चांगला का? आज जागा खरेदी करायला जाऊ का? बरे मी केलो रे पास्टर, दुसरा कोण असतात तर म्हटलं नाही आज तुमचं प्रॉब्लेम आहे, मी प्रार्थना करतोय 10,000 रुपये द्या, तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. तसं पण मला करता नसतं. येडे काय हल्ली जगामध्ये कोण काय म्हटलं की ते बरोबर त्याला तयार होतात. आध्यात्मिक मध्ये कोणी इतकं नाही, त्यांना नेहमी तात्पुरतं सोल्युशन आवश्यक असतं. तात्पुरतं सोल्युशन, टेम्पररी अरेंजमेंट. लक्षात घ्या, आत्मिक जीवन कसं नसतं. शंका उत्पन्न केली. आता एक गोष्ट ध्यानात ठेवा, जीवनामध्ये पापानं प्रवेश करण्यापूर्वी देवानं दिलेला दृष्टांत व जे परमेश्वर तुमच्या बरोबर बोलला त्याबद्दल हा लुसिफर सैतान लुसिफर तुमच्या मनामध्ये शंका उपस्थित करतो. त्याच्या संबंधाने शंका उत्पन्न करतो. पापानं प्रवेश निर्माण करण्यापूर्वी देवानं दिलेला दृष्टांत नीट ऐका. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये पाप प्रवेश करताना तेव्हा देवचा दृष्टांत त्या व्यक्तीला देत असतो. प्रत्येक व्यक्तीला विजन आहे. आदामाला विजन आहे, हवेला विजन आहे. कोणतं विजन आहे? बागेतल्या सगळ्या झाडाची फळं काय हे तुमचं विजन आहे. राज्य कर हे तुमचं विजन आहे. देवानं तुम्हाला दृष्टांत दिला. कोणता दृष्टांत दिला? एथेंची फळं तुम्ही खा, हा तुमचा दृष्टांत आहे. आता लुसिफर याच दृष्टांतापासून त्यांना तोडण्याचं काम करते. समजून घ्या, मानवाचा न्याय आज सुद्धा मनुष्यावरती न्याय येतो. त्याचं काय मी तुम्हाला सांगत आहे. आजही तुमच्यावरती न्याय येणार. परिवारामध्ये, तुमच्या बिझनेसमध्ये, तुमच्या मिनिस्ट्रीमध्ये सगळीकडे तुम्हाला न्याय दिसणार. तुमचं विजन, तुमचा दृष्टांत, प्रभू तुमच्याशी काय बोलला. जसं या आदामाशी हवेशी ते बोलला होता की पा सगळ्या झाडाची फळं खा. परमेश्वर तुमच्या व्यक्तिगत जीवनासंबंधानं असंच काहीतरी तुमच्याशी बोललेला असतो. आणि सैतानाचं काम तुमच्या विजन पासून तुम्हाला तोडणं आणि एखादं पाप तुमच्या जीवनामध्ये त्याला प्रवेश करण्यासाठी तो काय करतो तर तुम्हाला दृष्टांत संबंधानं, विजन संबंधानं, परमेश्वरचे बोलला त्याच्या संबंधानं तुमच्या मनामध्ये शंका निर्माण करतो. तशी परिस्थिती निर्माण करतो की जेणेकरून तुम्हाला वाटतं खरंच परमेश्वर माझ्या जीवनात जे बोलला ते असंच आहे का. म्हणून तुम्हाला उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये गेल्यावर कळेल, योसेफा संबंधानं देव बोलला होता 11 पेंड्या तुझ्या पेंडीला नमन करतील, सूर्य चंद्र 11 तारे तुला नमन करतील. परंतु परिस्थिती बदलली आणि योसेफाला त्याच्या भावाने पकडलं, त्याला खड्ड्यामध्ये टाकलं. लुसिफरचा पहिला प्रश्न त्याच्यासाठी असेल, काय देव तुला असंच बोलला होता का. परंतु लक्षात घ्या, जेव्हा मनुष्याच्या मनामध्ये देवाच्या वचनासंबंधाने शंका येते तिथं
देव जे बोलला देव तसंच करणार आहे. जर मी खड्ड्यात असलो, जर मी आणि विखरा गेलो असलो, तरी देव बोलला आणि देव पूर्ण करणार आहे. देव बोलला आणि देव पूर्ण करणार आहे. जेव्हा ही तुमची भावना असती, तेव्हा लुसिफर आणि किती त्याला डावपेच आखले तरी लक्षात ठेवा, परमेश्वर तुम्हाला खड्ड्यात वर काढतो आणि अशी जागा देतो ज्या जागेवरती तुम्ही पोहोचल्यावर ज्यांनी तुम्हाला खड्ड्यात टाकलं ते येऊन तुम्हाला साथ करतील आणि म्हणतील, होय देव जे बोलला ते त्यानं पूर्ण केलेलं आहे. इकडं हवेची फसगत झाली. याचं कारण काय? शास्त्र सांगतं तिच्या मनामध्ये सैतानानं बीज पेरलं आणि देवाच्या वचनाविषयी शंका उत्पन्न केली. परिस्थिती कशी का असेना, देवाच्या वचनावर पक्क उभं राहा. काही पण परिस्थिती असो. बंदीशाळेमध्ये गेला तरी सुद्धा योसेफ डगमगला नाही बरं का. बंदीशाळेमध्ये सुद्धा अजून एक गोष्ट मला सांग. एदेन बागेमध्ये हवा एकटी होती. ऐका, एदेन बागेमध्ये हवा एकटी होती आणि योसेफ सुद्धा खड्ड्यामध्ये एकटा होता. पोटीपराच्या घरामध्ये योसेफ एकटा होता. दानियल सिंहाच्या गुहेमध्ये एकटा होता. दानियलाची परीक्षा, योसेफाची परीक्षा, हवेची परीक्षा. नीट ऐका, जेव्हा देव तुमची परीक्षा घेत असतो, त्या परीक्षेमध्ये तुम्हाला उत्तीर्ण व्हायचं असतं, तेव्हा एकटेपणाच्या अनुभवामध्ये आपल्या व्हिजनला चिटकून राहा. एकटेपण लक्षात घ्या. एकटेपण आणि देव आणि लुसिफर. तुम्हाला काय वाटतं की देव आणि लुसिफर हे स्वर्गामध्ये एकमेकाशी युद्ध करतात? नाही. तुम्हाला तिथलं ट्रेलर माहित नाही. स्वर्गामध्ये काय चाललंय, देवाचं आणि लुसिफरचं सध्या काय चाललंय तुमच्या लक्षात येत नाही. देवाचं लुसिफरचं काय चाललंय. आता मी तो मी प्रीचिंग करतोय. प्रीचिंग करताना इकडे तो आहे असं समजू नका की आता आपण भागा 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 आज गाणं गायचं होतं पण ते गायलं नाही. कुठलं गाणं भागा 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 भागाचं एक असो. तो भागा 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 शैतान तो अगदी बरोबर खुर्चीवर कुठंतरी एकांतामध्ये बसलेला असतो आणि कुणावर एका शिष्यामध्ये, जसं येशूचा एक शिष्य असतो ना, तसं जसं पेत्रामध्ये येतो का, थोमामध्ये येतो का, तसं कुणातरी एकामध्ये तो बरोबर बसलेला असतो आणि तो बरोबर तुमची निगराणी करून तुम्हाला ट्रॅप मध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्यामुळे हे ध्यानात येऊ नका की नाही देव स्वर्गामध्ये बसला आणि तो सैतानाकडे डोळे वाटारतो. नाही, असं काही होत नसतं. देव सैतानाकडे डोळे वाटारून बघत नाही. आता काय चाललंय माहिती का तुम्हाला, इकडं माझं प्रीचिंग चालू आहे आणि सैतान पण तिथं निवांत बसलेला आहे. आता त्याला तुम्ही पावसात कसा बसेल, त्याला काय पाऊस पाण्याचा काही फरक नसतो. त्याला ते अजून सगळीकडे तो जाऊ कब्रस्तानमध्ये राहू शकतो. तुम्हाला कब्रस्तानच्या जवळ गेल्यावर येशू रक्त जय करत जाता आणि तुमचा विश्वास आहे कब्रस्तानमध्ये. आता तिथं कुठं त्याला त्याच्यासाठी शेड बांधून ठेवलं का तर ते निवांत बसेल. म्हणजे तो सगळीकडे तो बरोबर तिथं थांबतो. आणि आता मी प्रीचिंग करतो ना, मी प्रीचिंग केल्यावरती आता माझं प्रीचिंग ऐकून तो थोडासा डिस्टर्ब होतो, निराश होतो. अरे हे सगळं माझ्याविषयी चाललं, लोकांना जाग करण्याचं काम करताय. जसं तुम्हाला माहिती आता आंदोलन चाललंय, लोकांना सगळं जाग करण्याचं काम केलं जात आहे. त्याच्यामुळे सरकार सुद्धा अस्वस्थ झाले. आता विचार करा, इतका प्रचार चालू, इतकं सगळं चालू, आता लुसिफर सुद्धा अस्वस्थ होत आहे आणि अस्वस्थ झाला की तो स्वर्ग गाठतो. काय सांगता बाळासाहेब, लुसिफर होय. योबाचं जीवन पाहून लुसिफरने डायरेक्ट स्वर्ग गाठला आणि स्वर्गात जाऊन त्यानं पहिला प्रश्न केला, देवाला त्याचा चेहरा पाहिला का, तुझा चेहरा उतरला, तुझं लक्ष माझा सेवक योब याकडं गेलं का. आता देवाचं लुसिफरचं काय चालू आहे सध्या, तुम्हाला काय वाटतं? लुसिफर जो आहे आणि तो फक्त आमच्याकडेच येतो, आमच्याकडे स्वर्गात बी जातो, त्याला परमिशन येतात. जोपर्यंत त्याचा न्याय होत नाही तोपर्यंत वर जाणार खाली येणार, वर जाणार खाली येणार. आणि कोणाला शोधणार, कोणाला धार्मिक नाही, सगळ्याला शोधत नाही बरं का. तुमचं जीवन एकदम नॉर्मल आहे, तुम्हाला कशाला शोधत बसणार आहे. राय 4 उड्या मारून ये, आता गाण्यात 4 उड्या मारल, 4 लोकांना सुरुवात मला एक असिस्टंट साहेब, माझा पती खूप चांगला होता हो, पण आता तो काय करतो, सुवार्तेला जातो येताना पिऊन येतो. आता विचार करा, हा सुवार्तेला जाऊन येताना पिऊन येतो, पण लुसिफर काय म्हणणार, हे आपलंच आहे, जाऊन 4 घरी प्रार्थना करून आले, जो कोण विश्वास ठेवणार आहे, याचा थोडासा टाइमपास, माझा पण थोडासा टाइमपास. आणि तो तिथं काम नाही करत, कुठं
जेव्हा तुम्ही धार्मिक असता ना तेव्हा त्याचं सारं लक्ष तुमच्याकडे. एडेन बागेमध्ये हाच प्रॉब्लेम होता. आदाम सापडे ना त्याने हवेला धरलं. हवा जर सापडली, हवा बागेकडे त्या झाडाकडे आली. लक्षात ठेवा, सैतान जिथं तुम्ही आहात तिथं कधी येत नाही. जिथं सैतान आहे तिथं तुम्ही जाता. तो नाही तुमच्याकडे डायरेक्ट येणार. हवा ज्या झाडावरती तो बसलेला त्या झाडाकडे तो गेला. तो तिथं जाऊन वाट पाहत होता. लक्षात घ्या, आदामाकडे नाही हवा सैतान आला, हवेकडे नाही सैतान आला. सैतान ज्या झाडाचं फळ खाऊ नको देवाने हवेला सांगितलं, आदामाला सांगितलं, त्या झाडाकडे हवा गेली. पापाकडे तुम्ही जाता. पाप तुमच्याकडे नाही, तुम्ही पापाकडे जाता. मानवी वृत्ती जी ती पापाकडे जाणारी वृत्ती आहे. आणि आज नाही बाळासाहेब आणि मला फार मोह झाला म्हणून बरेच लोक सांगतात ना, माझी दारू सुद्धा म्हणून प्रार्थना करा. दारूची बाटली तर उद्या मला तुझ्या घराकडे येत नाही ना, का ती कमरेवर बसते आणि ती दारूची बाटली तुमच्या तोंडाला येते, मला पी मला पी मला पी. ती थोडी म्हणते तुम्हाला मला पी मला पी. आणि मग बाळासाहेब माझी दारू सुटावी म्हणून प्रार्थना करा. मी प्रार्थना करतो, देवा याचा पोटा फुटू दे, याचा लिव्हर फुटू दे, म्हणजे याची दारू सुटेल का? डॉक्टर सांगतील आता पिला तर मरशील, मग बंद होणार आहे. तुम्ही जाता पापा, तुम्ही पापाकडे पाहता. एक मला मोठा प्रश्न पडतो. त्याला सांगितलं सगळ्या झाडाची फळं येतेच का? माझं बघते वचन. तेव्हा परमेश्वर देवाने आदामाला अशी आज्ञा दिली की बागेतील वाटेल त्या झाडाचे फळ येतेच खा, पण बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नको. कुठलं फळ खायचं नाही? सगळ्या झाडाची फळं खा, पण बऱ्या वाईटाच्या ज्ञान करून देणाऱ्या झाडाचं फळ. आता देवाने सगळं खायला सांगितलं ना. बघा, आता तुम्ही मटण खाता, पोळ्या खाता, चिकन खाता, श्रीखंड खाता, पुरी खाता, बटाटा खाता, कांदा खाता आणि गुटखाही खाता. जे खायचं नाही सांगितलं तर ते अहो बाकीचं खायला दिलंय ना. गुटखा तुम्हाला कशा दिला? तंबाखू कशी काय दिली? तो नाही, हे खाऊ नको. आता प्रश्न काय माहिती का, माणसं सगळं खाऊन ते खायला पळतात. नाही, एक जे सांगितलं ना, बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणार. आता हे बरं आणि वाईट, कॅन्सर चांगलं आहे का वाईट आहे? चांगलं आहे. तोंड फुटायला लागल्यावर इथनं चिरा पडल्या, मग टेलर बाळासाहेब मला आता माझं गाल टेस्ट केला आणि त्याला कॅन्सरची पहिली स्टेज आहे. नाही, तुला तिसरी चौथी येऊन तुझा संपूर्ण गाल कापून जीभ तुझी बाहेर पडली पाहिजे. का तर तुला सांगितलं होतं सगळ्या झाडाचं फळ खा. तू गुटख्याचं फळ खाल्लं, तू तंबाखूचं फळ खाल्लं, तू दारू जे प्यायचं नाही ते अरे सगळं लिमका पी, कोको कोला पी, पाणी सरबत पी, सगळं पी. दारू कशाला पितो बाबा? त्या झाडाचं फळ खाऊ नको तर सांगितलं, तू खायला गेलंच ना. प्रश्न तोच आहे, काय खाता तुम्ही? नको तिथं का जाता? बाकीचं खायला सांगितलं का? बघा, जे वर्ज केलं ते कधीच खायचं नसतं. याने वर्ज केलेल्या गोष्टी खाल्लेल्या आहेत. आणि शास्त्रामध्ये जसं वैद्याला डॉक्टरची गरज आहे तसं प्रत्येक व्यक्तीला येशूची गरज आहे. आता काय वचन नीट ऐका, वैद्याला डॉक्टरची. तुम्ही सगळेजण रोगीच आहात, काही ना काही तर रोग. डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टर तुम्हाला सांगतो की नाही, तंबाखू चांगली नाही, गुटखा चांगला नाही, दारू चांगली नाही, हे सगळं डॉक्टर तुम्हाला सांगतो. मग डॉक्टरचा सल्ला तर माना. डॉक्टर शिकवतो ना तुम्हाला, सायन्स पण तुम्हाला शिकवतो हे चांगलं नाहीये. मला आठवतं की जेव्हा मी 10वीला होतो आणि मग काय रोजचा तास असायचा, त्याच्यामध्ये शिक्षण देता देता दारू कशी बनवायची ते पण शिकवतात. अल्कोहोल कसं बनवायचं ते आमचे सर बोलता म्हटले, बुद्धी चालली तुमची, इंजिनियर डॉक्टर व्हा, बिझनेस व्हा, आणि काहीच बुद्धी नाही चालली तर हे हातभट्टीचं शिक्षण घ्या. म्हणजे काय, ऍटलिस्ट तुमचं पोट तर बरेल. म्हणजे ते सांगतात हे सगळं सडकं काम आहे, सगळं घाणेरडं काम आहे. आणि ते तुमचं डोकं नाही चाललं तर तुम्ही करा. सरांचं शिकवलं होतं आम्हाला ते. आणि ते सांगितलं कसं ते नवसागर बनवतं काय मामा पूर्वी घेत होते, बरोबर आहे ना, मामाचं पूर्वी होतं. आता त्याने ते सोडलं नवसागर. ते सांगितलं आणि ते बघायचं मी नवसागर, त्याच्यात तुम्ही गाळायचं अमकं तमकं बरंच. आता ते मला याच्यात ऐकलं तर काय बहादर युट्यूबला ते दारूचं माहिती माझ्याकडनं घेतली कसं काय बनवायचं.
हे काय सांगतात ना त्यांचं, कारण त्यांना असं वाटतं बाळासाहेबाला ते पण नॉलेज आहे का काय. पण तिकडं हा लुसिफर तुम्हाला बरोबर ट्रॅक मध्ये आणतो. जे वर्ष ते वर्ष अहो जे खायचं ते मुबलक खा ना. जे वर्ष ते का खाता, ज्याच्यानं तुमचा न्याय होणार आहे. न्याय संबंधाने मी बोलत आहे, सगळं खाओ, पण ज्याच्यानं न्याय होणार ते कशाला खाता, कसला न्याय होणार आहे. दाविदाला बायका करण्याची मुभा आहे. दाविदाला बरं का, सगळ्याला नाही, दाविदाला. कारण एकानं डोकं वापरलं आणि तो म्हटलं माझं नाव याकूब आहे, आणि याकोबाला राहेल आणि लेया दोन्ही मिळाल्या. आणि मग तो जाऊन तिला म्हणतो की तू माझ्याशी लग्न कर, कारण ऑलरेडी माझं नाव याकूब आहे, मला 2 लग्न करण्याची परमिशन आहे. हे पण पाहतात आत्मिक जीवनामध्ये गाठ घालून ती तुम्हाला भेटला तर आहे तो पण मला लग्न करण्याची परमिशन आहे, का तर मी याकूब इकडं हे तुम्हाला जे वर्ष ते वर्ष. दावीद जेव्हा म्हातारा झाला ना, त्याला ऊब येत नाही, तर त्याच्या राज्यातल्या लोकांनी त्याला सांगितलं होतं की आपल्या महाराजांना ऊब येत नाही, तर त्याने एका तरुण मुलीचं लग्न त्याच्यावर लावलं. पण एक गोष्ट देवानं वर्ज सांगितली होती. कोणती वर्ज? त्याच्या सैनिकाची पत्नी आणून त्यानं तिला आपली पत्नी करणं हे वर्ज. मग आता विचार करा, नाथान संदेशच्या त्याला काय म्हणतो, अरे तुझ्याकडं एवढ्या मेंढ्या असताना तू दुसऱ्याची एक मेंढी काय घेणार? वर्ष ते वर्ष याच्यानं तुमचा न्याय होतो. जी गोष्ट प्रभूने सांगितली ती करायचीच नसते. ज्या गोष्टी बिब्लिकल तुम्हाला परमिशन देत नाही त्या करायच्याच नसतात. देवानं दंड पाठवला, न्याय केला. कोणता न्याय केला? तू व्यभिचार केला, आता तुझ्या घरामध्ये तुझा मुलगा व्यभिचार करेल आणि तो आपल्या बहिणीवरती बलात्कार करेल. न्याय किती भयानक आहे. आणि त्या स्त्रीसाठी दाविदानं आपल्या चांगल्या विश्वासू चाकराचा, सैनिकाचा त्याने नाश केला, त्याला मारून टाकलं. हे पाप जे असतं ना ते न्याय करतं. आणि देव न्याय करताना त्याने काय केलं, त्याच्या मुलांकडनं घात झाला. देव न्याय करतो. वर जे आहे त्याच्या हात्या गोष्टीला कधीच हात लावणार. पाप जीवनामध्ये प्रवेश करताना देवाच्या वचना संबंधानं शंका उत्पन्न करतं, तुम्हाला कन्फ्यूज करतं आणि तुम्ही दृष्टांतापासून दूर जाता. अजून एक गोष्ट मला सांग, बऱ्याच वेळा एक प्रश्न सैतान तुमच्या डोक्यामध्ये काय डोक्यात घालतो, देव खरंच असं बोलला का? देव खरंच असं म्हणतो का? एखादी गोष्ट तुम्हाला करायची नसती, नाही खरंच देव असं बोलला का? देवाच्या मनामध्ये आहे का? मग बघा आता जगामध्ये तुम्ही बघा तर एवढं कन्फ्युजन आहे. आत्मिक लोकांमध्ये सगळ्यात जास्त कन्फ्युजन, सगळ्यात जास्त कन्फ्युजन आत्मिक लोकांमध्ये सध्या आहे. नीट ऐका, डोळे उघडे ठेवा, कान उघडे ठेवा. आत्मिक लोकांमध्ये सगळ्यात जास्त कन्फ्युजन आहे. आता इतकं देव असंच बोलला का याच्यावर सध्या वाद चालू आहे. असंच देव बोलतो का? येशू ख्रिस्ताचा वयाच्या 30व्या वर्षी बाप्तिस्मा झाला. 30व्या वर्षी बाप्तिस्मा झाला. आणि आता तुम्ही बघितलं तर अनेक चर्चेसमध्ये लहान लेकरू जन्माला आल्यावर त्याला बाप्तिस्मा दिला जातो. आणि त्यांना जर आपण जाऊन सांगितलं ना की येशू ख्रिस्ताचा बाप्तिस्मा वयाच्या 30व्या वर्षी झाला, तर लहान लेकराचा बाप्तिस्मा चुकीचा बाप्तिस्मा आहे, तो बाप्तिस्मा नसतो. देव असं खरंच बोलला का? खरंच देव बोलला का? आणि बाप्तिस्मा या शब्दाचा अर्थ तर पाण्याखाली जाणं. येशू ख्रिस्त पाण्यातनं वर आला असं लिहिलेलं आहे. पाण्यातनं वर आला आणि त्याने 30व्या वर्षी बाप्तिस्मा घेतला. पण तुम्ही जाऊन सांगायला गेला देव खरंच असं बोलला का? शंका नाही घेऊ शकत आहे. पवित्र आत्मा त्यांच्यावर उतरून आला, ते वेगवेगळ्या भाषांमध्ये बोलू लागले. देव खरंच असं बोलला का? आहे का पवित्र आत्मा? आणि एक गोष्ट तुम्हाला सांगतो, कितीही धार्मिक असला, कितीही चर्चला जाणारे असला, नीट ऐका मी काय बोलतो ते, किती धार्मिक असा, किती चर्चला जाणारे असा, किती मोठं दान देणारे असा, आणि सगळे पाळत तुमचं कौतुक करत असू द्या, पण तुमचा बुडून बाप्तिस्मा झाला नाही ना, तर तुम्हाला स्वर्गाच्या राज्यात चान्सच नाहीये. जोरात आमेन. एकच आमेन नाही. बुडून बाप्तिस्मा नाही तर चान्सच नाही स्वर्गामध्ये. पाण्यानं आणि आत्म्याने काय हो? जोरात बोला.
पाण्यानं. आता जन्म म्हणजे एक प्रोसेस आहे नाही का. एक व्यक्ती जन्माला आला, कोणीतरी म्हटलं नाही माझ्या जन्माच्या माझ्या व्यक्ती मनोज जन्माला आला आणि मनोजला नुसतं डोकंच आहे. मनोज जन्माला आला नाही, मनोजला नुसतं हात आहे. हात आला बरोबर म्हणतात का जन्माला आला. ते गाडून टाका म्हणते, ते काय करायचं, नुसतं डोकं काय घेऊन करायचं, हात घेऊन काय करायचं. जन्म म्हणजे पूर्ण बॉडी, पूर्ण बॉडी. आणि एक व्यक्ती जन्माला येतो म्हणजे त्याचं डोकं नाही आहे. आणि पहा तुम्ही शिकडून बाप्तिस्मा देताना कुठून देतात, पित्याच्या पुत्राच्या पवित्र, आता माझाही झाला म्हणून मला माहिती आहे ना, पित्याच्या पुत्राच्या पवित्र आत्म्याच्या नावाने मी तुझा बाप्तिस्मा करतो. येशूचा असा झाला का. या अर्धनेत योहानाने त्याला डुबवलं, पाण्यात वर आला, कबुतराच्या रूपानं पवित्र आत्मा त्याच्यावरती आला. आता येशूचे अनुयायी आम्ही ख्रिस्ती आहोत आणि आमचा बाप्तिस्मा नाही. आणि बाप्तिस्मा नाही, बायबल सांगतं नव्यानं जन्मल्यापासून कोणी देवाचं राज्य जाईल नाही बरं का. पाहणं जाणं पण नाही बरं का, पाहणं. अहो बाप्तिस्मा म्हणजे आता देवाचं राज्य पाहायला सुरुवात केली. न्यायासंबंधाने मी बोलत आहे, ज्यांचा अजूनही बाप्तिस्मा नाही त्यांना स्वर्गाचं राज्य नाही. मग काळक असू दे नाही तर बिशप असू दे, नाहीच बाप्तिस्मा नाही तर स्वर्गाचं राज्यच नाहीये. आणि हे मी नाही सांगत, बायबल सांगताय. आता विचार करा, तरी चर्चेस चालू आहेत. आता स्वर्गाचं राज्य बघायला मिळणार नाही तरी सुद्धा शिंपडून बाप्तिस्मा घेऊन लोक चर्च मध्ये बसलेले आहेत. स्वर्गाचं राज्यच नाही तर चर्च मध्ये बसून फायदा काय. दुसऱ्या भाषेत मी असं म्हणेल, तुमचं खातच बँकेमध्ये नाही आणि तुम्ही पैसे घेऊन बँकेमध्ये रांगेत थांबलेले आहेत. आम्हाला डिपॉझिट करायचे, मला डिपॉझिट करायचे, माझी प्रार्थना डिपॉझिट, माझी धार्मिकता डिपॉझिट, माझं चर्चला यायला डिपॉझिट. आता बँकेत तुम्ही गेला आणि तिथे सांगितले साहेब 10 लाख रुपये माझ्या नावावर जमा करा. ते म्हणजे कोणत्या खात्यावर, ते खातं बितं काय नाही जमा करा, मग सरकार जमा होते. आता खातच नाही तर कुठं जमा करा. म्हणजे तुमचा दशांश, तुमची अर्पण, तुम्ही केलेलं सगळं चर्चच्या खात्यावर, स्वर्गाच्या राज्यातल्या खात्यावर कुठं जमा होते, ते सरकार जमा. आणि तुम्ही बाप्तिस्मा घेता, पाण्याखाली येता, तेव्हा तुमच्या बाबतीमध्ये स्वर्गात तुमचं नाव पहिल्यांदा खातं उघडलं जातं. म्हणून लक्षात घ्या, खरंच देव अशा रीतीने बोलला का, हा शंका तुमच्या मनामध्ये उत्पन्न करतो. देव असं बोलतो का. दुसरा त्याचा प्रश्न असतो, तुम्ही त्याच्या आगमनासाठी तयार होऊ शकता का, ही दुसरी शंका तुमच्या डोक्यात. येशूचे शिष्य म्हटले नाही का, एवढं कठीण कोणाला जमणार आहे. मग बरेच लोक म्हणतात नाही हो, मी सोलापूरमध्ये असताना, सोलापुरात असताना लोक माझ्याकडे नाही त्यांचं चर्च कडक आहे, त्यांच्याकडे नाही जायचं, जरा दुसऱ्या साध्या चर्चला जायचं. चर्चला कडक का, तर कडक चर्च हो तिथं. तिथं गुटखा खाऊ देत नाही, तिथं तंबाखू खाऊ देत नाही, तिथं 4 बायका करू देत नाही. का तर चर्च, अरे बाबा चर्च कडक नाही, देवा स्वर्गाचं राज्य कडक आहे. तिथं काय कोणी पण घुसायचं का. मी मला घ्या स्वर्गाच्या राज्यामध्ये. तिथं म्हटलं पुष्कळ जण नेटानं जाण्याचा आतमध्ये प्रयत्न करतील पण जावं. चर्च तुम्हाला आत घेईल, येशू आत घेण्यासाठी तुम्हाला परिवर्तन करावंच लागणार आहे. आता काय सैतान त्याच्यामध्ये करतो, तुम्हाला बदलू नये म्हणून तो काय म्हणतो माहिती का, हे खरंच तुला जमेल का, स्वर्गात जाण्यासाठी तू तयार होशील का. आता त्याचं उत्तर मी तुम्हाला सांगतो. येशू ख्रिस्ताना अतिशय स्वच्छ आणि स्पष्ट सांगतो, वेश्या आणि कसबीने देवाच्या राज्यामध्ये जाते, श्रीमंतांचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यामध्ये. शिष्य काय म्हणतात, एवढं पाळणं कठीण कोणाला जमणार आहे. तो काय म्हणतो, वेश्या आणि कसबीने याला पाळायला जमत नाही, ते तुम्हाला जमत नाही. मला आठवतं की मागच्या काही दिवसामध्ये एक असाच एक प्रचार एका व्यक्तीने ऐकला आणि त्या व्यक्तीनं मला कॉल केला. तर म्हटलं बाळक साहेब, तुम्ही पुण्यात चर्च चालू केलं, सगळं प्रार्थना चालू केली, शिकवली, आम्ही तुमच्या प्रार्थनेला आलं तर चालेल. म्हटलं काय हरकत नाही, येऊ शकता तुम्ही. थोडं नाही, मी शंट आहे आणि मी शंट आहे, तर तुमच्या फेलोशिप मध्ये येऊन मला बसता येईल का, मला देवाचं वचन ऐकता येईल का. म्हटलं हरकत नाही. आणि तो मला सांगायला लागला, अहो शंडाचा सुद्धा उद्धार यशाच्या पुस्तकामध्ये, त्याला बायबल माहिती हो. शंड सुद्धा आपशी शंड ज्यावेळेस रथामध्ये बसून यशाचा ग्रंथ वाचत आहे, देवानं तिकडे फिलिपाला सांगितलं, जा
फिलिपा, षंडाला देवाचं वचन समजावून सांग. त्याला शास्त्रातला तो ग्रंथ समजत नाही, तू जाऊन सांग. आणि फिलिप रथाबरोबर हापशी षंडाबरोबर बोलतो, काय वाचतो? यशाचं पुस्तक वाचतो. तो म्हटला असा असं त्याचा अर्थ लिहिला. तो षंड काय म्हणतो? आतमध्ये रथात येऊन बस आणि मला देवाचं वचन सांग. आणि तो षंड देवाचं वचन ऐकतो. आणि मग एका तलावाजवळ तो षंड म्हणतो, आता हे पाणी आहे, मला बाप्तिस्मा देशील का? तो म्हणतो, तुझं परिवर्तन झालं तर कोणतं पाणी तुला मनाई करेल. लक्षात ठेवा, षंड, वेश्या, जालकर्म करणारे, चोर, लुटारू हे देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करतात. परंतु सैतान धार्मिक लोकांच्या डोक्यामध्ये शंका उत्पन्न करतो, हे पाळणं फार कठीण आहे आणि तुम्ही देवाच्या राज्यामध्ये, स्वर्गामध्ये तुम्ही जाऊ शकत नाही. ही शंका तुमच्या मनामध्ये उत्पन्न करतो आणि तुमच्यावरती न्याय पाठवण्याचं काम तो करतो. तुम्ही देवाच्या संगतीपासून तुटावं. लक्षात ठेवा, तुमचा देव अनुग्रहकारी देव आहे. काही वचन तुम्हाला पाळणं कठीण जात असतील तरी घाबरू नका. पाळण्यासाठी पवित्र आत्मा देवानं तुमच्यासाठी ठेवलेला आहे. पवित्र आत्मा तुमच्यासाठी मानतो, तो तुम्हाला विजय देतो, तो तुम्हाला कृपा करू. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, आपला देव हा फार कठोर देव नाही. आम्ही बघाल का, फार कठोर देव नाही हो. हा तो काय करतो माहिती का? फार सुंदर म्हटलं, धार्मिक 7 वेळा पडला तरी 7 वेळा पडला तरी पुन्हा होतो. आता त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला सांगतो, म्हणजे तुम्हाला समजेल हे किती सोपं आहे. बरं का, हे किती सोपं आहे ते तुम्हाला सांगतो. येशू ख्रिस्ताकडे एक व्यक्ती आला, त्याने म्हटलं किती वेळा क्षमा करायला पाहिजे? आणि सगळ्यात मोठा प्रश्न होता आणि गायला पण आमचं किती वेळा क्षमा करायची वेळेला तुम्ही नका सांगू, हे आमचा डायलॉग सांगतो. हे का आपण डायलॉग किती वेळा क्षमा करायची पाळत सर, क्षमेच्या लायक नाही राहिले ते आता. आणि त्याच्या पुढचा डायलॉग, हे नरकात पक्के येतो. तू जेव्हा बोलला तेव्हा तुझं सीट पक्क झालं नरकामध्ये. ईश्वर किती वेळा क्षमा केली पाहिजे? आता ईश्वर काय सांगितले म्हणजे किती वेळा? 7 49 490 वेळा दिवसात. बरं का, किती वेळा? 7ची 70 म्हणजे 7ची 70 म्हणजे 7 गुणिले 70 490 वेळा दिवसात एका व्यक्तीला क्षमा करायची. किती वेळा दिवसात? आता आम्ही जन्मात करत नाही तर दिवसात कधी करणार? जन्मात करत नाही. एक घडली घटना तर आम्ही लगेच म्हणतो की नाही, त्यांच्या दाराला जायचं नाही, त्यांचा उंबरा चढायचं नाही, त्यांचं पाणी प्यायचं नाही, त्यांच्या मैत्रीला एवढी डाळी, त्यांच्या मैत्रीला जायचं नाही, तुझ्या मैत्रीवर फुलं टाकायला येणार नाही. आणि संध्याकाळी झोपताना प्रभू आला तर घेऊन जा, फुलं तर टाकून ये आधी. प्रश्न तोच आहे, किती वेळा? 7च्या. कोण बोललं हे? आता शंका तुमच्या प्रभूच्या आगमनासाठी आम्ही तयार आहोत का? हे लुसिफर तुमच्या डोक्यात सोडणारं पिल्लू. आता मी त्याचं उत्तर तुम्हाला सांगतो. वेश्या आणि कसबिनी स्वर्गाच्या राज्यात आहे. चोराला तो म्हटलं आज तू माझ्यावर सुखरू कथाशी. पहा किती सोपं आहे ते तुम्हाला मी सांगतो. किती वेळा क्षमा करायची? 7च्या म्हणजे दिवसभरात किती वेळा? 490 वेळा. कोणी सांगितलं आणि कुणी करायची? आपण करायची. आता विचार करा, आपण एखादी व्यक्ती चुकली तर प्रभू म्हणतो 490 वेळा क्षमा कर. हे देव सांगतो. उत्तेजित व्हा. जर देव तुम्हाला सांगतो तर तो किती वेळा क्षमा करत असेल? किती सोपं आहे. जेव्हा तुम्ही चुकता प्रभू तुम्हाला बोध करतो 7च्या 70 वेळा तुम्ही क्षमा करा. आता प्रभू तर तुमच्यापेक्षा जास्त कृपाळू आहे, तुमच्यापेक्षा जास्त दयाळू आहे. जर तो म्हणतो कोण आपली पाप पदरी घेईल आणि कबूल करेल त्याच्यावर मी दया करेल. मग स्वर्गाचं राज्य किती सोपं आहे हो. तुम्ही चुकला, तुम्ही गुडघे टेकले आणि प्रभूकडे रडला. उघड्या पुत्र आपल्या बापाकडे जातो, बाबा तुमच्या विरुद्ध स्वर्गाविरुद्ध मी पाप केलं, मला क्षमा करा. बाप म्हणतो माझा हरवलेला मुलगा मला मिळाला, माझा मेलेला मुलगा जिवंत झाला. इतकं सोपं स्वर्गाचं राज्य आहे. हे स्वर्गाचं राज्य आहे. इथं तुम्हाला कोणी प्रतिबंध करू शकत नाही. म्हणून वधस्तंभावरच्या चोराचं डेअरिंग झालं हो. शिष्य म्हणतात कोण एवढं कट पाळणं कुणाला कठीण आणि शक्य आहे का? कोणी जाऊ शकत नाही. नाही, सैतानाला सैतानाची इच्छा कोणीच पोचू नये, माझ्या बरोबर सगळ्यांनी यावं. त्याला नाही वाटत तुम्ही जावं. तो नाही, मी चाललो ना, एक डायलॉग असतो, मी जाताना असं नाही जाणार 10 जणांना घेऊन जाईल. आमच्या बोलायची माझी पोरं अशी तशी नाही, एक नाही ते एक 10 जणांना घेऊन जाईल असं माझा पोरगा आहे, माझा पोरगा असा पहिलवान आहे. आई डायलॉग मारायची आणि त्याच्यात आम्हालाही भूषण वाटतं, अरे आपण 10 जणांना घेऊन जाऊ शकतो. अहो सैतान म्हणतो मी एकटा जाणार नाही नरका.
अख्खं चर्च घेऊन जाईल, अख्खी मंडळी घेऊन जाईल, अख्खं पुणे घेऊन जाईल, परंतु पुण्याच्या लोकांना तुम्हाला सांगू द्या, माझा प्रभू सगळ्यांसाठी द्वार उघडतो आणि म्हणतो 7:70 वेळा क्षमा करून पुन्हा एकदा उभं राहा. देव उभं करणारा देव आहे. आता ही तुमच्या डोक्यातली शंका काढा, मला देव क्षमा करेल का? आता त्याने सांगितलं ना 7:70 वेळा, आणि तुम्ही पालक साहेब मी खूप वेळा चुकलो. आता अजून एक गोष्ट जाता जाता सांग, काही महाभाग ऐकणारे लोक आहेत ना, त्यांना तरी एवढं बरं वाटलं, 7:70 वेळा म्हणजे 490 वेळा जर चुकायला लागल्यावर तो क्षमा करायला लागतो. आपण चुकून घेऊ ना 490 वेळा. एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, नाकपुड्यातला श्वास आत गेल्यावर बाहेर पडण्यासाठी देवाची कृपा लागते. आत गेला बाहेर पडण्यासाठी देवाची कृपा लागते. आणि बायबल काय सांगतं, पाप वाढल्यामुळे कृपा वाढती, परंतु कृपा वाढावी म्हणून पाप वाढावं किंवा करावं असं बायबल कधी सांगत नाही. तुम्ही चुका करून जर वारंवार चुकून जर देवाकडे क्षमा मागत असाल आणि देवानं त्याची कृपा काढून घेतली, तुमच्या नाकपुड्यातला श्वास बंद झाला, तर त्याच्यानंतर तुम्हाला पश्चातापाची कधी संधी नसणार. जीवन एक विश्वासाचं, सात्विकतेचं, नीतिमत्वाचं आणि परफेक्ट देवाला अनुसरणारं जीवन जगता आलं पाहिजे. परफेक्ट, याच्यामध्ये दोष असू देऊ नका. शंका असेल, आम्ही आगमनासाठी तयार आहात का? आणि तिसरी गोष्ट, तुम्ही असे जीवन व्यतीत करू शकता का? असा एक करायचा प्रश्न. हे जमेल का हो तुम्हाला? तुम्हाला सुरुवातीला सांगेल, जमत तर कुणाला काहीच नाही हो. आता बघा, तुम्ही तुमच्या पोराला त्याची बुद्धी काहीच नसते. आमच्या हाडून किती टक्के पडले तर तुला 10? हा, त्याला काय तो नोकरी आहे 48. आणि तो म्हटला नाही मला सायन्सला जायचं. आम्ही त्याला म्हटलं, अरे बाबा सायन्स सोपं नसतंय, कारण मी 11वीला कॉमर्सला प्रवेश घेतल्यावर 11वीलाच बंद करणार होतो, का तर त्यांनी सिलेबस दिला तो मला समजायला त्याने. मी म्हटलं हे कधी पाठ करायचं? मग सर म्हटले काय? ते म्हटले अरे सिलेबस आहे, शिक्षण नाहीये, आणि तेव्हाच कॉमर्स सोडणार होतो. त्यांनी धरलं सायन्स 48 टक्के. मी त्याला समजून सांगितलं, म्हटलं अरे नको घेऊ बाबा. म्हटलं नाही नाही मी अभ्यास करणार आहे. आता हे बोललं नाही सोपं असतं, अभ्यास करणार आहे. आणि गेला सायन्सला, आणि गेल्यावर 2 महिन्यात कॉमर्सला आला. आता हे काम तुम्हाला सांगतो, कधी कधी आम्हाला वाटतं की याच्यामध्ये ते करू शकत नाही, तरी आम्ही ते करण्याचा प्रयत्न करतो ना. त्याची पात्रता नसती, योग्यता नसती, तरी सुद्धा आम्ही मेहनत घेतो. हे तर स्वर्गाचं राज्य हो. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, इथं पुढे जाण्यासाठी तुम्हाला कोणी मार्गदर्शक नसतो. शाळेत, व्यवहारामध्ये, जगामध्ये. एक जगातला सिद्धांत तुम्हाला सांगतो, या जगामध्ये कोणी व्यक्ती तुम्हाला पुढे घेऊन जाणार नाही. तुम्ही पुढे जात असाल तर लोक तुम्हाला मागे खेचतील, परंतु देवानं मदतगार जगातला नव्हे तर स्वर्गातला ठेवला, आणि त्याचं नाव पवित्र आत्मा आहे. तो पवित्र आत्मा येईल आणि तो तुम्हाला पुढे घेईल. जगातला मार्गदर्शक सगळे फसवेत. कोणा विश्वास ठेवू नका. हे जग जे दिसतं तसं तुम्हाला जग नसतं, कोणी आपलं नसतं. वेळ आल्यावर तुम्हाला कळतं अरे हे आपलं नव्हतंच. म्हणून येशूने आधी सांगितलं, मनुष्यावर भाव ठेवणारा तो शापित आहे. माणसावरती कधी भाव ठेवायचा नाही. मग पोचणार कसं तिथं? पवित्र सैतान, तुम्ही असं जीवन व्यतीत करू शकता काय? सगळ्या झाडाची फळं खाण्यासाठी देवानं तुम्हाला परवानगी नाकारली काय? तुम्ही असलं जीवन व्यतीत करू शकता काय? कदाचित आत्म तुमच्याकडे निराशेचं उत्तर येईल. मला हे जीवन जगणं कठीण आहे. मी बरेच लोक माघारी का जातात? त्यांना असं वाटतं की नाही, एवढं कठीण जीवन मला जगता येणार नाही. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, पेत्राला येशू विचारलं, पेत्रा तू माझ्यावर प्रीती करतोस काय? म्हटलं होय. माझी मेंढरचा पेत्रा तू माझ्यावर प्रीती करतोस का? तो म्हटलं होय. माझी कोकरचा पेत्रा तू माझ्यावर प्रीती करतोस का? प्रभू तुलाच ठाऊक. तिसऱ्यांदा म्हटलं प्रभू तुलाच ठाऊक. माझी मेंढर पाळ. आता बघा, याने 3 वेळेस पेत्राला एकच प्रश्न केला,
माझ्यावर प्रीती करतोस का, माझ्यावर प्रीती करतोस का, माझ्यावर प्रीती करतोस का. आता त्याला ते आठवण करून द्यायची होती. 3दा तुम्हाला नाकारलं बरं का, ऐका, 3दा तुम्हाला नाकारलं. पेत्र, तू माझ्यावर प्रीती करतोस का, त्याला तो आठवण करून देतो. तू म्हटला होता मी तुझ्यावर मरायला तयार आहे, मी तुला सोडणार नाही, सगळे सोडून जातील पण मी तुला सोडून जाणार नाही. ही मानवी बुद्धी आहे ना, हे सगळे तुमच्या बरोबरचे लोक हे सगळं तुम्हाला असेच करायला मारतात. परंतु येशू पेत्राला त्या ठिकाणी सांगतो, नीट ऐका, हिचं एक रिव्हिलेशन तुम्हाला देतो. हे सगळं पेत्र, मी तुझ्यावर मरायला तयार आहे. आता मला तर असे खूप डायलॉग मारून गेले, पण साहेब वेळ आली ना आम्ही मरू, आता मला मरायला निघाले. हे लोक आहे, ते असंच असतं. एवढं भेटतो येशू, तर तू माझ्यावर प्रीती करतोस का. आता तिसऱ्यांदा प्रभू पेत्र म्हणतो, प्रभू तुला सांग, तुला ठाऊक आहे प्रभू 3दा तुला नाकार, तुला शिवाय दिली. हे तिसरं त्याचं कन्फेशन आहे. त्या पेत्राला येशू काय म्हणतो माहिती का, हा प्रश्न आहे ना, हे असलं जीवन तुम्ही व्यतीत करू शकता का. आता इकडं हा येशू त्याला एक कम्फर्ट, एक सांत्वन आणि एक त्याला बळकट करण्याचा प्रयत्न करतो. पेत्रा, हे तुला जमलं नाही, तू प्रयत्न केला माझ्यावर चालण्याचा, पण त्या 3 लेकरांनी, 3 लोकांनी ज्या पद्धतीने तुला प्रश्न टाकले आणि तू घाबरला आणि तू सोडून पळाला, मला शिव्या दिल्यास, माझी संगत सोबत सोडली, हे सगळं घडलं. आता पेत्राला येशू काय म्हणतो माहिती का, तू माझ्यावर प्रीती, प्रभू तुलाच ठाऊक. आणि तुलाच ठाऊक हे वाक्य ऐकल्याबरोबर येशू त्याला काय म्हणतो माहिती का, पेत्रा, तू तरुण असशील तेव्हा तुझ्या मनाला येशील तिकडे तू जाशील, जेव्हा तू म्हातारा होशील तेव्हा तुझ्या हाताला धरून तुझी इच्छा नसताना सुद्धा तुला दुसरीकडे घेऊन जातील. का, कारण मी ओळखलंय तू हे करू शकतो. जेव्हा तुम्ही करू शकत नाही ना, तुमची शक्यता म्हणजे तुमची ताकद, ऐका, तुमची पॉवर, तुमची ताकद कधी कधी संपते, तुम्ही ते करू शकत नाही. परंतु जेव्हा तुमची शक्ती संपते ना, तेव्हा देव त्याची शक्ती तुम्हाला पुरवतो. हे तुम्हाला चालण्याचं सिक्रेट आहे. हे तुम्हाला चालण्याचं, तुमची शक्ती संपली म्हणजे तुम्ही संपला नाही. अजून एक गोष्ट, तुमच्या शक्तीवरती अवलंबून राहू नका. ऐका, जाता जाता वेळेच्या अभावी आता संपवतो मी, परंतु ती जाता जाता तुमची शक्ती संपल्यावर देवाच्या शक्तीला सुरुवात होते. कशी शक्तीला सुरुवात, इकडं शमशोनाला देवाने सांगितलं, तुझ्या बटांचं राखण कर. आता आहे तर तुझ्याकडे सामर्थ्य आहे. दलिलीने त्याच्या बटा काढून टाकल्या. शमशोनाला कळलं, आज्ञाभंग केलं, बटा काढल्या, शमशोनाचे डोळे फोडले आणि शमशोनाच्या बटा काढल्या, त्या बटा काढल्या आणि डोळे फोडले. जात्यावरती बसून दळण काढण करायला लागला. ऐका, आता डोळे शाबूत होते, त्या शमशोनानं हजारो परिष्ठी मारले गाढवाच्या जाबाडानं. गाढवाच्या तलवारीने मारता येत नाही, बंदुकीने मारता येत नाही, 1000 परिष्ठी, पण शमशोनानं गाढवाचं जाबाड घेऊन एवढ्या परिष्ठी. आता तुम्ही नुसतं 1000 परिष्ठी मारले याचं प्रत्यक्ष मी ह्याच्या प्रचार मी खूप वेळा केला, पण एकदा शमशोनाचं तो पिक्चर बघण्याची संधी आली. एक व्हिडिओ होता युट्यूबला आणि तो पाहिला. ते परिष्ठी एवढे दणकट, एवढे बळकट, आणि तो जाबाड घेऊन त्यांना मारतो. त्यांच्याकडे तलवारी, त्यांच्याकडे भाले, त्यांच्याकडे सगळे हत्यारं कसलेली होते. आणि शमशोन 1000, 1, 2 मारले तर तुम्हाला थकवा येतो, दमता. 1000 कसे काय मारले असतील. अहो, एवढं मोठं चर्च चालू असतं आणि 10-20 लोक दुसरे येतात आणि ते चर्च बांधून पडतात. त्या सगळे शमशोन झोपलेले असते. एकही शमशोन पुढे येत नाही, लढत शकत नाही. तुम्ही विचार करा, 1000 बलिष्ठी येतात, ते बळकट आहे, लढवई आहे, हातामध्ये तलवारी, हा शमशोन त्यांना मारतो. आता याची शक्ती आहे शमशोन, त्याची शक्ती. आता शक्ती त्याची गेली. मी तुम्हाला देवाच्या शक्ती संबंधात सांगतो. आंधळा झालेला शमशोन जात्यावरती बसून दळण काढण करते आणि प्रभूकडे प्रार्थना करतो, देवा मी सहाय्य बलहीन आहे, या बेसुन्नत परिष्ठांच्या हाती सापडलेले आहे आणि माझे डोळे गेलेले आहेत, माझ्या बटा गेलेल्या आहेत आणि आता याने माझा छळ मांडला, हे मला उद्ध्वस्त करते. अशा प्रकारची प्रार्थना करत शमशोन ज्या डोळ्यानं त्याचे डोळे फोडले, त्या डोळ्यातला दृष्टांत गेलेला आहे आणि तो प्रभूकडे प्रार्थना करतो, देवा पुन्हा एकदा माझ्या बटा उघडू दे. नीट ऐका, सैतानाचा प्रश्न आहे, तुम्ही असे जीवन व्यतीत करू शकता का? शमशोनाच्या बटा गेल्यावर सुद्धा तुम्ही असे जीवन व्यतीत करू शकता? तुमच्या उत्तेजनासाठी सांगतो, काही वेळेस तुम्ही पडलेला असाल, काही वेळेस तुमच्यातली ताकद गेलेली असेल, काही वेळेस तुमच्यातली शक्ती गेलेली असेल, काही वेळेस तुम्ही बलहीन अवस्थेमध्ये असाल, काही वेळेस तुम्ही सामर्थ्यहीन असाल, पण जेव्हा तुमची शक्ती जाते आणि तुम्ही
प्रेमाच्या बटा उगवू लागल्या. एक गोष्ट ध्यानात ठेवा, जरी तुमचं जीवन अशा प्रकारचं निराशेचं असेल, पण परत एकदा बटा उगवल्या जाणार आहे, परत एकदा अभिषेक येणार आहे, परत एकदा सामर्थ्य येणार आहे, परत एकदा अग्नी येणार आहे, परत एकदा देव वापर करणार आहे. आणि शास्त्र सांगतं, बटा आल्या, बटा आल्या, बटा आल्या. आणि शमशनाला केलेला पराक्रम हयातीमध्ये घडला नाही, मरताना तेवढा मोठा पराक्रम केला. म्हणजे विश्वासणाऱ्याच्या सामर्थ्याला अंत नाही, विश्वासणाऱ्याच्या सामर्थ्याला अंत नाही, विश्वासणाऱ्याच्या सामर्थ्याला अंत नाही, विश्वासणाऱ्याच्या सामर्थ्याला अंत नाही. देव परत एकदा उभं करतो, परत एकदा उभं करतो, परत एकदा अशा प्रकारे वापरतो की ते वापरलं जाणं इतिहास बनून जातं. आता बागेमध्ये त्यांची परीक्षा झाली. तुमचं उत्तर प्रत्येक प्रश्नाला काय असलं पाहिजे लिहून घ्या. होय, शास्त्रात असं लिहिलं आहे, हाच पूर्ण उद्धाराचा पाय आहे. त्याला तीन प्रश्न केले. खरंच देव अशा रीतीने बोलतो का? होय, शास्त्रात असंच. त्याच्या आगमनासाठी तुम्ही तयार आहात का? शास्त्रात तुम्ही तयार आहात. मी तुम्हाला सांगितलं ना, तुम्ही दिवसभर खूप चुका केल्या, पण आज रात्री झोपताना तुमचा निर्णय असेल की देवा मी निर्णय केला, आता मी इथून पुढे चुकणार नाही. झालं तुमचा मुद्दा. ते तुम्ही कन्फ्युजन मध्ये असू नका की नाही आता असं घडलं तर. रात्री झोपताना जर तुमच्याकडनं हा डायलॉग किंवा हे वाक्य किंवा ही तुमची कन्फेशनची प्रार्थना जर प्रभूकडे केली नाही आणि तुम्हाला मरण आलं तर तुमचा उद्धार होऊ शकणार नाही, मग तुमचा चान्स नाही. म्हणून तर मी वधस्तंभावरचा जो याला मिळालेली शिक्षा योग्य आहे या आपल्याला मिळालेली शिक्षा योग्य आहे, हा निर्दोष आहे. तू राजाधिकारशील माझी आठवण कर. लगेच त्याला म्हटलं आज तू माझ्या सुखलोकात असशील, संपलं. किती इझी स्वर्गाचं राज्य. म्हणून तुम्ही होय आम्ही तयार आहोत. तुम्ही असे जीवन व्यतीत करू शकता का? त्यावेळेस तुम्ही म्हटलं पाहिजे होय, शास्त्रात असं लिहिलं आहे, हा पूर्ण उद्धाराचा पाय आहे आणि मी पवित्र शास्त्रातील प्रत्येक गोष्ट स्वीकारतो. सगळ्या गोष्टी स्वीकार. जी वचन आहे ते स्वीकार. वचनाविषयी कधीच शंका कुशंका संभ्रम किंतु परंतु असं का तसं का कधीच नाही. आणि हे पण करू नका आम्ही काय करतो नाही या प्रीचरनी तर असं सांगितलं, असं म्हणतो तो तसा म्हणतो. अरे तो काय म्हणतो त्याच्यापेक्षा बायबल काय म्हणतं ते बघ. बायबल काय म्हणतं. आता काल एक संदेश ऐकला फेसबुकला आला आणि त्या संदेशामध्ये आपले प्रसिद्ध बायबलचे अभ्यासक, पूर्वी सिंगर होते, आता ते अभ्यासक म्हणून इकडचं तिकडचं पुस्तक काढून काहीतरी सांगितलं. आणि त्या व्यक्तीनं असं स्टेटमेंट केलं, असं वाक्य वापरलं, तो स्त्री जन्माला घालण्याच्या मागं अस्तित्वात येण्याचं कारण, स्त्री अस्तित्वात आलीच नसती, पण स्त्री अस्तित्वात आणण्याचं कारण फक्त लोकसंख्या वाढवणं. तो असं स्पष्ट म्हटलं की जर देव फलद्रूप वा शब्द देवाने वापरला, भूमी व्यापून टाका असं शब्द वापरला नसता आणि तो म्हटलं असता की आणि तुला संतती हो, तर त्यानं स्त्री जन्माला घातलीच नसती. हा किती बुद्धिमान आहे हा. आणि काय तरी तर्क मांडले, काय सिद्धांत त्याने मांडले. म्हणजे त्या स्त्रीला हा बायबलचा स्कॉलर सांगतो की ती स्त्री म्हणजे लेकरं जन्म घालण्याची मशीन, अशा पद्धतीने त्या ठिकाणात. आणि बायबलमध्ये असं लिहिलं तो म्हणतो हे तुझ्या हाडातलं हाड मांसातलं मांस मनुष्य एकटा असावं हे बरं नव्हे, मी त्याच्यासाठी बोला की काय अनुरूपसा. म्हणजे स्त्रीच्या बाबतीमध्ये देवाने काय सांगितलं अनुरूपसा. पण हा व्यक्ती काय म्हणतो आणि ऐकणारे 1,00,000 येडे आणि ते खाली आमेन 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 आमेन. हा बी जाणार नाही ते बी जाणार नाही. हा प्रश्न आहे. म्हणून हा काय म्हणतो ते काय म्हणतात, त्यांचं मत काय, हा प्रीचर काय म्हणतो, सगळं बाजूला. हे काय म्हणतं ते महत्वाचं. हे फक्त म्हणतं हे. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, हा व्यक्ती पण लबाड असेल तुमच्या समोर, मी प्रत्येक वेळेस सांगतो हा व्यक्ती पण लबाड असेल, पण 100% प्युअर आहे. हे 100% सत्य आहे. हा व्यक्ती
याच्यामुळं तुम्ही नरकात जाल, पण हे तुम्हाला कधीच नरकामध्ये जाऊ देणार नाही. हे तुमची कधीच वाता होऊ देणार नाही. हे कधीच तुम्हाला उद्ध्वस्त होऊ देणार नाही. म्हणून लक्षात घ्या. तुम्हाला काय वाटतं याच्यापेक्षा देवाचं वचन तुम्हाला काय सांगतं याकडे पूर्ण फोकस करू. आपण ऑफरिंग घेऊ, त्यानंतर आपण प्रार्थनेकडे जाणार आहोत. एक गीत गायलं जाईल, ऑफरिंग होईल, त्यानंतर मग आपण प्रार्थनेकडे जाऊ. ज्यांना प्रार्थनेची गरज आहे त्यांच्यासाठी विशेष प्रार्थना करण्यात येईल. त्याच्यानंतर आपल्या जागेवर पुन्हा उभं राहूया, आपले डोळे बंद करूया, आपलं ऑफरिंग हातामध्ये घेऊन आपण प्रार्थना करू. देवाच्या वचनावरती विश्वास ठेवू.